नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरला आपण संयुक्त महाराष्ट्रावर लेक्चर पाहिलं होतं आणि संयुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र इतिहासाचा शेवटचा टॉपिक जरी असला तरी तत्पूर्वी महत्त्वाचा असणारा टॉपिक तो म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम असेल किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम असेल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यावर आयोग नेहमी 1 किंवा 2 प्रश्न विचारतच असतं. त्याचबरोबर आपल्याला त्या प्रश्नांपेक्षा ज्याप्रमाणे आपल्याला भारत देशाचं स्वातंत्र्याचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे मराठवाड्यातील प्रत्येक युवकाला किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला मराठवाडा मुक्ती संग्रामाचं सुद्धा महत्त्व असणं, इतिहास माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वांना माहिती आहे भारत हा 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला होता. परंतु महाराष्ट्रातील हा जो विभाग आहे मराठवाडा की त्या भागाला भारताला 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं असं, परंतु त्याला भारतापेक्षा 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं. ते म्हणजे 17 सप्टेंबर 1948. तर तुम्ही म्हणत असाल असं कसं शक्य झालं? कारण मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ब्रिटिशांची सत्ता जरी भारतामध्ये असली तरी ब्रिटिशांची सत्ता ही काही ठिकाणी प्रांतांवर होती, त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल काम पाहत होते, आणि काही ठिकाणी संस्थानिकांवर होती, त्या ठिकाणी तेच गव्हर्नर जनरल राणीचा व्हायसराय म्हणून काम पाहत होते. परंतु जसं भारत स्वतंत्र होणार होता, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जेव्हा जुलै 1947ला झाला आणि त्या कायद्यानुसार काय ठरलं गेलं की संस्थानिक जसे होते पहिले तसेच राहतील, म्हणजे संस्थानिकांना स्वायत्तता ब्रिटिशांकडून देण्यात आली. आणि अशामुळं भारतामध्ये त्यावेळेस भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस भारतामध्ये म्हणजे त्यामध्ये पाकिस्तानचे सुद्धा धरून म्हणजे भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होत असताना जवळजवळ 562 संस्थाने होते आणि त्यातले 10 संस्थानं पाकिस्तानमध्ये राहिले 552 हे भारताच्या हद्दीतील होते. आणि भारत स्वतंत्र होईपर्यंत 519 भारतात ॲड झालेले होते आणि 3 संस्थानं मात्र भारतात विलीन व्हायचे राहिले होते. मग ते गुजरातमधील जुनागड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल आणि शेवटचा हैदराबाद असेल. तर सर्वांना माहिती जम्मू काश्मीर दाखल कधी झाला? ऑक्टोबर 1947 दरम्यान दाखल झाला. त्याचं कारण होतं की तो राजा हरिसिंग जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला पाकिस्तानमधील काही गट त्यांना स्वतंत्र राहू देणार नव्हते, म्हणून संरक्षणासाठी भारताकडे धाव घेतली आणि भारतामध्ये काश्मीर सामील करून टाकला. त्याचप्रमाणे जुनागड फेब्रुवारी 48मध्ये काय झालं की जुनागडमध्ये राजा किंवा त्यांचा नवाब तो मुस्लिम होता आणि जनता हिंदू होती. अशा वेळेस हिंदू जनतेनेच विद्रोह केला आणि सार्वमत होऊन तो जुनागड भारतामध्ये सामील झाला. आणि सर्वात शेवटचं संस्थान जे असेल हैदराबाद, 552 म्हटलं जरी चालेल, हैदराबाद हे संस्थान मात्र भारतात सामील होण्यास इच्छुक नव्हतं, त्यांना स्वतंत्र राहायचं होतं. मित्रांनो, हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठं संस्थान होतं आणि त्यांना एका देशाचा दर्जा मिळाल्यासारखं झालं होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नोव्हेंबर 47च्या दरम्यान वल्लभभाई पटेलांनी जैसे थे करार केला. कुणाशी? निजामाशी. जैसे ते करार म्हणजे काय? तुमचे संबंध ब्रिटिशांशी जसे होते तसेच संबंध तुमचे आता भारत सरकारशी राहते. त्याच्यामुळं निजामाला एवढी स्वायत्तता मिळाली की निजाम हा एक स्वतंत्र राष्ट्र, हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र झाल्यासारखं होतं आणि त्याने सुद्धा भारताच्या उर्वरित भागाशी हैदराबादाच्या भागाशी परराष्ट्र धोरण लागू केले होते. म्हणजे भारताची विमानं तिथून उडायची असेल तर भारताला परवानगी घ्यावी लागत असायची, हैदराबादमध्ये यायचं असेल तर बाकी भारतीयांना व्हिसा घ्यावा लागत असे. आणि त्या अन्याय वृत्तीने तर जनतेवर अन्याय केलाच होता. परंतु आता मात्र हैदराबाद संस्थानमध्ये खरं पाहिलं तर भारत सरकारचा शेवटचा प्रयत्न असेल हैदराबाद संस्थानाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी. पण तत्पूर्वी जो काय मुक्ती संग्राम असेल, जो काय स्वातंत्र्य संग्राम असेल, त्यामध्ये जनतेचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. तो जाणून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता मराठवाडा मुक्ती संग्राम असेल किंवा हैदराबाद मुक्ती स्वातंत्र्य संग्राम असेल, यामध्ये आपण प्रत्येक घटक समजून घेणार आहे की ज्या ज्या घटकांनी ह्या स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली असेल. मग त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा आर्य समाज असेल, त्यामध्ये मग सामाजिक सांस्कृतिक जागृती असेल, म्हणजे वाचनालय असतील, राष्ट्रीय शाळा असतील किंवा त्यानंतर साहित्यविषयक संस्था असतील. साहित्यविषयक संस्था म्हणजे साहित्य परिषद झालेली असतील, महाराष्ट्र साहित्य संमेलन असतील किंवा त्यानंतर महाराष्ट्र परिषदेची एक भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. टेट काँग्रेस, जो हैदराबाद टेट काँग्रेस स्थापन झालं होतं, त्याचीसुद्धा भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आणि हिंदू महासभा तीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही संघटना होत्या, शेड्यूल कास्ट फेडरेशन वगैरे, त्यांचीसुद्धा चळवळ हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
आणि वंदे मातरम जी विद्यार्थ्यांची चळवळ आहे तेच विद्यार्थी पुढे जाऊन हैदराबाद मुक्ती संग्रामात नेतृत्वसुद्धा करतात, त्यांचीसुद्धा आपण इतिहास जाणून घेणार आहोत। आणि सर्वात शेवटचा जो काय मुक्ती संग्रामाची सुरुवात असेल किंवा एंड असेल तो म्हणजे लोकसहभाग, सशस्त्र आंदोलन असेल आणि रजाकारांचा जो काय अन्याय होता, अत्याचार होता, त्याला कसा सामना केला गेला ते सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत। आणि सर्वात शेवटी मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी किंवा हैदराबाद स्वतंत्र संग्रामासाठी जे महत्त्वाचं ठरलेलं पोलीस पोलो ऑपरेशन ते समजून घेणार आहोत। आणि जसं हैदराबाद स्वतंत्र झालं, जसं मराठवाडा स्वतंत्र झाला, तर तो मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात कसा सामील झाला इथपर्यंतचा इतिहास आपण लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत। मित्रांनो, हे एका लेक्चरमध्ये पूर्ण होणारे टॉपिक नाहीत, आपण ह्या लेक्चरचे 2 पार्ट करणार आहोत। तत्पूर्वी मी सर्वांचे आभार व्यक्त करेन की आज आपल्या अभिनव नव भारत या यूट्यूबला 20,000 विद्यार्थी पूर्ण होत आहेत। हे एक वर्षापूर्वीचं सुरू केलेली चळवळ होती। एक अभिनव नव भारत हा एक असा व्यासपीठ आहे, इट्स एज्युकेशनल, इट्स मोटिवेशनल अँड इट्स इन्फॉर्मेटिव्ह प्लॅटफॉर्म टू स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ त्यांच्या विकासासाठी हे आपण तयार केलेलं व्यासपीठ आहे। त्यामुळे आज सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानेन आणि अजून त्यांच्याकडून अपेक्षा करेन की ही चळवळ जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हे अपेक्षा करेन। आता आपण समजून घेणार आहोत मराठवाड्याचा थोडासा संक्षिप्त इतिहास। मराठवाडा हे नाव का पडलं गेलं? आता मित्रांनो पहा, तुम्ही म्हणता मराठवाड्यालाच मराठवाडा काय गेलं, तिथंच मराठा राहतात का, पश्चिम महाराष्ट्रात राहत नाहीत का, विदर्भात राहत नाही का? असं काही नाही मित्रांनो, एक सांगायचं जर झालं तर पूर्वीच्याला ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी मुघलांची सत्ता होती आणि मुघलांचा कोण असायचा? सम्राट असायचा। आणि हा सम्राट तो काय करायचा? त्याच्या सुभेदारांमार्फत राज्य करायचा देशामध्ये। तसाच एक दक्षिणेचा सुभेदार त्याचा निजाम होता। कोणत्या? मुघल बादशहाचा। आणि मुघल बादशाह शेवटचा कर्तबगार शेवटचा मुघल बादशाह कोण असेल तर औरंगजेब असेल। ज्यावेळेस औरंगजेब 1707 मध्ये अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू होतो, त्याच्यानंतर त्याच्या वारसामध्ये युद्ध चालू होतं। कशासाठी? सत्तेच्या खुर्चीसाठी। आणि अशा वेळेस सय्यद अली हुसेन किंवा सय्यद बंधूंची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते दिल्लीच्या गादीसाठी। आणि ज्या वेळेस कळतं की मुघलांचे जे शत्रू असतात ते तर स्वतंत्रच राहतात, स्वतः राजे होऊन बनतात, मग ते मराठा असो किंवा कुणी असो, पण त्याचबरोबर मुघलांचे जे सुभेदार होते, जे सरदार होते, त्यांना समजतं की आता दिल्लीच्या गादीवर भांडणं चालू आहे, जे ते स्वतःला स्वतंत्र समजायला लागते। ते मग कोण असन? दक्षिणेचा सुभेदार, ज्याला आधी म्हटलं होतं दक्षिणेचा सुभेदार निजाम स्वतःला वेगळा सुभा समजवतो आणि स्वतःचा राजा समजायला सुरुवात करतो। परंतु ज्यावेळेस 1924ला बादशाहच्या प्रतिनिधी किंवा बादशाहच्या सुभेदारने निजामासंग साखरखेडा युद्ध खेळलं आणि साखरखेडा युद्धातून निजामच जिंकला गेला। आणि निजाम जिंकला गेल्यामुळे काय झालं की तो निजाम आता स्वतंत्र झालेला होता आणि स्वतःची सत्ता स्वतःच चालवणार होता। कुठं? दक्षिणेमध्ये। का खेळला गेला साखरखेडा युद्ध? का झालं गेलं? 1724 या ठिकाणी मिस्टेक। 1724ला निजामाने साखरखेडा युद्धामध्ये मुघल बादशाहच्या सुभेदाराशी किंवा का युद्ध झालं गेलं? कारण निजामाला दक्षिणेतच राहायचं होतं आणि निजामाला ते दिल्ली आणि अवध या ठिकाणी सुभेदारीसाठी त्याला पाठवत होते, म्हणून त्याला तो निर्णय आवडला नाही मुघल बादशाहचा। म्हणून 1724ला साखरखेडा युद्ध झाला आणि मुघल बादशाहच्या प्रतिनिधींना त्याने त्या युद्धात हरवलं गेलं। शेवटी त्याने स्वतःहून मुघल बादशाहाची पत्र पाठवून माफी मागितली। त्याने त्याला दक्षिणेचा सुभेदार किंवा त्याला दक्षिणेचा त्यावेळेस त्याला असफ जहा ही किताब देऊन टाकला। त्याचबरोबर एक महत्त्वाचा किताब म्हणजे कोणता? निजाम उल मुल्क हा किताब त्याला दिला। तेव्हापासून 1724 पासून तर मराठवाडा स्वतंत्र होईपर्यंत 1948 पर्यंत 7 राजे होऊन गेले निजामाचे। प्रत्येक राजाने त्याच्यापुढे निजाम उल मुल्क हे किताब लावणं चालू केलं। निजाम उल मुल्क हा असफ जहा सुद्धा घराणं म्हटलं जातं। जवळजवळ 7 राज्य निजाम मुल्कमध्ये होऊन गेला। पहिला राजा निजाम वंशाचा पहिला राजा कोण असेल तर कमरुद्दीन निजाम उल मुल्क। कमरुद्दीन निजाम उल मुल्क हा पहिला संस्थापक राजा होता निजाम घराचा। म्हणजे निजाम घरानं जवळजवळ कुठून चालू झालं? मुघल बादशाहाच्या सत्तेच्या बाहेर जाऊन स्वतःचं स्वायत्त सत्ता। तर 1724 ते 1948 जवळजवळ मित्रांनो किती वर्ष होतील? हे जवळजवळ आय थिंक 1724 ते 1948 म्हणजे 224 वर्षाची ती सत्ता होईल जवळजवळ।
आणि अशा पद्धतीने 224 वर्ष सत्ता हैदराबाद संस्थानावर निजामाने भोगली गेली. निजामाच्या आधी येण्यापूर्वी अनेक सत्ता होत्या. प्राचीन भारतापासून जर पाहिलं तर सर्वात जुनी सत्ता मराठवाड्यावर किंवा याची सातवाहनांची होती. सातवाहनानंतर वाकाटक आले, वाकाटकनंतर राष्ट्रकूट आले, राष्ट्रकूटनंतर यादव आले आणि यादवानंतर ते मुघल आणि मुघलांच्या नंतर निजाम. अशा पद्धतीने ही सत्ता मराठवाड्यावर जवळजवळ अशा परकीय सत्तांची सत्ता होते. ब्रिटिश हे फक्त संस्थानिकांशी रिलेटेड व्हायसराय म्हणून काम करत होते, पण सत्ता मात्र डायरेक्टली निजामाची होती. आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो की हा निजामाचे मराठवाड्याचा आपण संक्षिप्त इतिहास बघितला. आता मराठवाडा हे नाव का पडलं गेलं, कारण निजामाचा जो हैदराबाद प्रांत होता त्या हैदराबाद प्रांत नाही म्हणता येणार, संस्थान, जे हैदराबाद संस्थान होतं त्या संस्थानामध्ये जवळजवळ 3 भाषिक प्रदेश होते. 3 भाषिक प्रदेश म्हणजे कोणता, एक मराठी भाषिक प्रदेश म्हणजे त्याला मराठवाडा असं नाव दिलं गेलं, आणि एक कन्नड भाषिक प्रदेश ते कर्नाटक असेल, आणि तेलुगू भाषिक प्रदेश त्याला तेलंगणा असे नाव दिले गेले. म्हणजे निजामाच्या आधिपत्याखाली असणारा जो हैदराबाद संस्थान होतं त्या संस्थानामध्ये प्रदेशांची नावं कशी दिली गेली होते, भाषिकांच्या आधारे, ज्या भाषेचे बोलणारे लोक आहेत त्यांच्या भाषेवरून नाव देण्यात गेलं होतं. म्हणून मराठवाड्याला मराठवाडा हा उच्चारलं जातं, आणि त्यांच्या निजामाच्या कागदपत्रामध्ये त्याचा उल्लेख काय असायचा, मराठवाडी किंवा मराठवाडी असायचा, आणि त्याचा पुढे जाऊन उच्चार मराठवाडा असा झाला गेला. आता आपल्याला मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी कोणकोणते घटक महत्त्वपूर्ण ठरले, त्यांची काय भूमिका होती हे आज आपण समजावून घेणार आहोत. आता मराठवाड्यासाठी का मुक्तीसंग्रामाची आवश्यकता पडली, कारण मित्रांनो त्या ठिकाणी बहुतांश हैदराबाद संस्थानामध्ये बहुभाषिक किंवा बहुसंख्याक लोक हिंदू होते, आणि मात्र सत्ता आणि आधिपत्य कोणाचं होतं तर मुस्लिमांचं होतं. कारण हैदराबाद प्रांतामध्ये 11% मुस्लिम होते आणि जवळजवळ 85% प्लस किंवा 75%पेक्षा जास्त नोकऱ्या त्यांच्याकडे होत्या. वरिष्ठ पदावर सुद्धा मुस्लिम समाजच असायचा, आणि 85%पेक्षा महत्त्वाच्या नोकऱ्या मुस्लिम समाजाकडे असायच्या. गुणवत्तेला डावलून सुद्धा स्वतः जर निजामाचा विचार केला तर 7वा जो निजाम होता त्या 7व्या निजामाचं नाव काय होतं, मीर उस्मान अली निजाम उल मुल्क. मीर उस्मान अली 7वा शेवटचा वंशज. आपल्याला ज्यावेळेस मराठवाडा मुक्तीसंग्रामात शेवटचा वंशज महत्त्वाचा आहे. पहिला आपण पाहिला कमरुद्दीन निजाम उल्क, आणि 7वा जो होता 1911 पासून ते 1948 पर्यंतचा त्याचं नाव आहे मीर उस्मान अली खान. हा 7वा होता. मित्रांनो याची स्वतःची जरी मालमत्ता पाहिली 1000 कोटीच्या वर मालमत्ता होते, आणि प्रदेशातील 10% जमीन किंवा 10% जमिनीची मालमत्ता ह्या निजामाकडे होती. ह्या निजामाकडे जवळजवळ 1000 कोटीची मालमत्ता होती. त्याच्या नुसत्या नवाज खानामध्ये 1000 नोकर होते. एवढा श्रीमंत, परंतु त्याची राहणी जरी साधीमान असलं, याला फक्त अपूचं व्यसन होतं, बाकी कोणतंही व्यसन नव्हतं. परंतु हा निजाम मीर उस्मान अली खान स्वतःची सत्ता ठेवण्यासाठी पाहिजे त्या वाईट स्तराला जाऊ शकत होता. म्हणजे मुस्लिमांची जी रजाकार संघटना असेल, जी खाकसार संघटना असेल, जी निजाम सेना असेल, किंवा जे मौलवी त्या मौलवींना नोकर म्हणजे पगारीन मौलवी ठेवले होते, की ज्यानेकरून हिंदूंना मुस्लिममध्ये धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करणे, जबरदस्तीने मुस्लिम करणे किंवा सत्तेसाठी त्यांना सहकार्य करणे, ज्यानेकरून ह्या रजाकारांचा यांचा खाकसार संघटनेचं एक दहशत हिंदूंवर निर्माण करायची. म्हणजे हा निजाम कोणत्याही स्तराला जाण्यास तयार होता का, तर सत्ता ठेवण्यासाठी. कारण त्याचं एकच होतं की बहुसंख्याक जनता ही हिंदू होती आणि अल्पसंख्याक जनता ही मुस्लिम होती. साधारणपणे त्यांना जवळजवळ 10%, 11% मुस्लिमांना जवळजवळ 75%पेक्षा जास्त नोकऱ्या होत्या, मालमत्तेचे मालक ते होते. आणि अशा वेळेस धर्म हा, कारण काय होतं की धर्माच्या नावाखाली अनेक काही संघटना होत्या मुस्लिमांच्या. मी ते आत्ता सांगितल्या, खाकसार होत्या, इत्तेहादुल मुसलमीन खाकसार संघटना, इत्तेहादुल मुसलमान संघटना, रजाकार संघटना हे काय करायचे, किंवा एक सिद्दीकी नावाची संघटना होती. हे सिद्दीकी नावाची संघटना काय करायचे, हिंदूंना, दलितांना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्वीकारायला लावायचे. आणि यामुळे काय व्हायचं, हिंदूंच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा यायची, हिंदूंच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा यायच्या, अनेक काही दडपशाही त्यांच्यावर निर्माण होती. त्यामुळे साहजिकच आहे ह्या अन्यायाविरुद्ध जाणीव करून देणारा सर्वात पहिला घटक म्हणजे आर्य समाज. मित्रांनो, सर्वात पहिला घटक कोणता, आर्य समाज. आर्य समाजाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.
हैदराबाद स्वातंत्र्य संग्राममध्ये, मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये, ते आज आपण समजावून घेणार आहोत आर्य समाजाची भूमिका। मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारा कोण असन? आर्य समाज असन। आता आपण ह्या आर्य समाजाविषयी जाणून घेऊ, कारण सर्वात प्रथम आणि सर्वात आधी आवाज उठवणारा कोण असन? तर आर्य समाज असन। थोडंसं आर्य समाजाच्या पार्श्वभूमीकडे जाणून घेऊयात मित्रांनो। आर्य समाज हा 1875 मध्ये कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई या ठिकाणी स्थापन केला होता। कुठे? मुंबई या ठिकाणी स्थापन केला होता। साहजिकच मग सर्वांना माहिती आहे 1875 मुंबईमध्ये स्थापन केला, नंतर लाहोरमध्ये स्थापन झाला। अनेक आर्य समाजाच्या अनेक शाखा स्थापन होत गेल्या। आर्य समाजाचं काय ध्येय असायचं? आर्य समाजाचं ध्येय असायचं की वैदिक धर्म आधुनिक आणि विज्ञानाला अनुसरून पुढे आणला पाहिजे। त्याचबरोबर वैदिक धर्म पुढे आणत असताना, वेदाचं ज्ञान लोकांना देत असताना अस्पृश्यता नष्ट करणं, स्त्रियांना मानाचं स्थान देणं, काय म्हणतो स्त्रियांना ज्या वाईट प्रथा होत्या त्या नष्ट करणे किंवा दलितांसाठी काम करणं, अनेक काही कार्य आर्य समाज करत होतं। आणि आर्य समाज हा हिंदू धर्माचा जरी असला तरी हिंदू धर्माला एक प्रकारे वैदिक संस्कृतीचा वारसा देण्यासाठी प्रयत्न करत होतं। आणि निश्चितच ह्या आर्य समाजाचा प्रभाव भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पडला गेला, त्याच्या शाखा अनेक ठिकाणी निघाल्या गेल्या। अशीच एक शाखा 1880च्या दरम्यान बीडमधील किल्ले धारूर या ठिकाणी पहिली शाखा मराठवाड्यामध्ये जर आर्य समाजाची निघाली असं तर 1880 मध्ये बीडमध्ये किल्ले धारूर या ठिकाणी। आणि त्या ठिकाणी शाखा आर्य समाजाची शाखा निघाल्यानंतर ती शाखा हैदराबादला 1892ला हैदराबादला ती शाखा ही झाली, हस्तांतर किंवा ट्रान्सफर झाली किंवा ती शाखा स्थलांतरित झाली। कुठं? हैदराबादला। कोणती? आर्य समाजाची जी मराठवाड्यात असणारी शाखा। आणि ह्या आर्य समाजाचं काम कोणी पाहिलं? केशव कोरटकर असन, बन्सीलाल असन, श्यामलाल असन या लोकांनी पाहिलं होतं। उदगीरचे बन्सीलाल, उदगीरचे श्यामलाल। आता ह्या आर्य समाजाचे मुख्यमंत्री जर कोण असन तर मुख्यमंत्री बन्सीलाल होते, उदगीरचे बन्सीलाल। अध्यक्ष कोण होते? विनायकराव कोरटकर हे अध्यक्ष होते आर्य समाजाचे। आणि मुख्यमंत्री कोण होते? उदगीरचे बन्सीलाल होते। आणि आर्य समाजाचं काम काय होतं मित्रांनो? मी तुम्हाला आधीच सांगितलं, आर्य समाजाचं काम होतं हिंदू धर्म जगवणे किंवा वैदिक संस्कृतीचा वारसा पुढे चालवणे, वैदिक संस्कृती लोकांना जोपासायला लावणे, त्याचबरोबर अस्पृश्यता नष्ट करणे, दलितांना मुख्य प्रवाहात आणणे, स्त्रियांच्या ज्या काय प्रथा असतील, ज्या स्त्रियांना स्त्रियांच्या मानमर्यादा ढासळणाऱ्या असतील तर त्या प्रथा नष्ट करणे असतील, स्त्रियांना एक सन्मान मिळवून देणे असं हे आर्य समाजाचं काम होतं। आणि आर्य समाजाचं सर्वात महत्त्वाचं काम होतं की जे काही मुस्लिम ज्या संघटना होत्या, इत्तेहादुल मुसलमान असतील किंवा खाकसार संघटना असतील, निजाम सेना असतील किंवा सिद्दीकी संघटना असतील, यांच्या अत्याचारापासून कोणाचं संरक्षण करणं? हिंदूंचं संरक्षण करणं। आणि आर्य समाजाचं दुसरं सर्वात महत्त्वाचं काम होतं की ज्या काही ह्या संघटनांनी, मुस्लिम संघटनांनी जबरदस्तीने दलितांना असन, हिंदूंना असन, अशा लोकांना मुस्लिम बनवलं असेल तर त्यांना पुन्हा धर्मात आणण्याचं काम कोण करत होतं? आर्य समाज करत होतं। आणि आर्य समाजाची स्थापना सर्वप्रथम 1880 मध्ये बीडमधील किल्ले धारूरमध्ये झाली। 1892ला आर्य समाजाची शाखा हैदराबादला स्थलांतरित झाली आणि त्याचे मुख्यमंत्री बन्सीलाल असतील, अध्यक्ष विनायक कोरटकर असतील, त्यामागे प्रेरणा केशवराव कोरटकरांची सुद्धा असेल। असो, त्याच आर्य समाजाला अजून मजबूत करण्यासाठीच कोणी? स्वामी श्रद्धानंद। सर्वांना माहिती, स्वामी श्रद्धानंदांनी सुद्धा मराठवाड्यात प्रचार केला आर्य समाजाचा। स्वामी श्रद्धानंद, ह्या स्वामी श्रद्धानंदांनी काय केलं? 1901 किंवा 1902ला कांगडी स्थापन केली, गुरुकुल कांगडी हरिद्वारला स्थापन केली। त्या गुरुकुल कांगडीमध्ये ह्याच विनायकराव कोरटकर यांसारखे व्यक्ती त्या ठिकाणी घडले गेले आणि पुढे येऊन त्यांनी संस्थानात काम केलं। आर्य समाजाचं संस्थानात काय काम केलं? हिंदूंच्या हक्कांचं संरक्षण करणं, हिंदूंना जबरदस्तीने मुस्लिम होऊ न देणं, हिंदूंना यांच्या दहशतीपासून वाचवणे आणि स्त्रियांसाठी काम करणं, दलितांसाठी काम करणं, हे आर्य समाजाचं काम होतं। त्याबरोबर आपण पाहूयात आर्य समाजाची चळवळ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या लोकांचं तर काम होतंच। उदगीरचे बन्सीलाल, उदगीरचे श्यामलाल, विनायक कोरटकर, केशव कोरटकर यांचं काम होतंच, परंतु ही जी प्रेरणा वृत्तपत्राच्या माध्यमातून किंवा साप्ताहिकाच्या माध्यमातून सुदर्शन नावाचं वृत्तपत्र हे आर्य समाजाचं मुखपत्र होतं आणि ते सोलापूरवरून प्रकाशित व्हायचं। का मित्रांनो? सोलापूर हे मराठवाड्यासाठी निजामापासून दूर
मराठवाड्यासाठी आर्थिक आणि शैक्षणिक खूप महत्त्वाचं केंद्र होतं, चळवळीचंही केंद्र होतं. म्हणून सुदर्शन हे सोलापूरवरून जे आर्य समाजाचं मुखपत्र होतं. त्याचबरोबर जे स्वामी श्रद्धानंदांनी चालू केलं होतं कोणतं, वैदिक आदर्श, आर्य समाजाचे जे काही आदर्श लोकांपर्यंत पोहोचायचे होते, विचार पोहोचायचे होते, त्यासाठी वैदिक आदर्श नावाचं जे साप्ताहिक वृत्तपत्र कोणी चालू केलं तर स्वामी श्रद्धानंदांनी. आणि त्याची जबाबदारी पुढे नरेंद्र पंडित यांच्याकडे देण्यात आली होती. आणि हे नरेंद्र पंडित प्रकाशित करत असताना मात्र 1934-35च्या दरम्यान निजामाने ते बंद करून टाकलं. निजामाने बंद केल्यामुळे मग त्याचेच नंतर वैदिक संदेश सोलापूरवरून प्रकाशित होऊ लागला. आणि तो कोणी प्रकाशित केला असेल तर आनंद कृष्ण वाघमारे असतील, या लोकांनी ते वैदिक संदेश त्या ठिकाणी प्रकाशित केले सोलापूरवरून, जेणेकरून आर्य समाजाचे विचार त्या ठिकाणी पोहोचू शकतात. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं आर्य समाजाचे कोणकोणते वृत्तपत्र होते. सुदर्शन हे त्यांचं मुखपत्र होतं, सोलापूरवरून प्रकाशित होत होतं. त्याच्यानंतर जे काही स्वामी श्रद्धानंदांनी चालू केलेलं होतं वैदिक आदर्श, तर ते वैदिक आदर्शसुद्धा 1934ला निजामाने बंद पाडलं. त्याच्यानंतर जे बन्सीलाल जे मुख्यमंत्री होते आर्य समाजाचे, त्यांनी 1934-35च्या दरम्यान वैदिक संदेश नावाचं आर्य समाजाचं वृत्तपत्र सोलापूरवरून प्रकाशित करायला सुरुवात केली. कारण सोलापूर हे असं होतं की शैक्षणिक, आर्थिक आणि चळवळीसाठी महत्त्वाचं असणारं केंद्र होतं. आणि ह्या केंद्रामधून, ह्या माध्यमातून काय झालं, वैदिक संदेश नावाचं वृत्तपत्र बन्सीलालजी आर्य समाजाचं मराठवाड्यासाठी प्रकाशित करत असन, हैदराबादसाठी प्रकाशित करत असन. 1931ला काय झालं होतं एक सांगायचं राहून गेलं. केंद्रीय आर्य सभा स्थापन झाली होतं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होतं, केशवराव केरटकर असे म्हणता येईल. आणि हे केशवराव केरटकर अध्यक्ष होते. आणि केंद्रीय आर्य सभानुसार अनेक काही चांगले कामं त्या ठिकाणी आर्य समाजाकडून होत होते. आर्य समाज याच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो की त्या ठिकाणी जबरदस्ती मुसलमान बनवलं जात होतं. तर त्या जबरदस्तीने हिंदूंना, मुसलमान बनवलेल्या गेलेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू धर्माची दीक्षा दिली जात असे, किंवा हिंदू धर्मातील लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून ते सदैव तत्पर असायचे. मित्रांनो, असं म्हटलं जातं की ज्यावेळेस ते संघटना, म्हणजे कोणकोणत्या संघटना हिंदूवर अन्याय करत होते किंवा जबरदस्तीने मुस्लिम बनत होते, तर इत्तेहादुल मुसलमीन संघटना, त्याचबरोबर खाकसार संघटना, त्याचबरोबर निजाम सेना आणि सिद्दीकी, या प्रत्येक संघटनेचा इंडिव्हिज्युअली आपण अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला सांगतो, इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना जवळजवळ एक कोणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यांच्या आत्मचरित्रात 1920ची स्थापना सांगतं, किंवा यांच्या चरित्रात जे दिगंबर बिंदू आहे त्यांच्या चरित्रात त्याची स्थापना 1927च्या दरम्यान सांगितले. स्थापना काही असो, अशाच दरम्यानची स्थापना होती इत्तेहादुल मुसलमानचे. जो बहादूर यार जंग हा निवृत्ती संधी अधिकारी होता, कोणाचा, निजामाचा. आणि तो निवृत्त अधिकारी काय केलं होतं, त्यांनी इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना स्थापन केली. ती संघटना स्थापन होण्यासाठी जे उस्मानिया विद्यापीठ होतं, उस्मानिया विद्यापीठ ही हैदराबादमधलं शैक्षणिक सर्वात पहिलं विद्यापीठ किंवा जुनं विद्यापीठ उस्मानिया, ह्या विद्यापीठामध्ये बैठक घेऊन त्यांनी मुसलमानांच्या किंवा मुस्लिम किंवा इस्लाम धर्मासाठी इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना स्थापन केली. यांचं एकच कार्य होतं की इस्लाम धर्माचा प्रचार करणं, संपूर्ण भारत इस्लाममय करणं, किंवा पुढे जाऊन कासिम रजवी सारखा तो व्यक्ती म्हणतो की लाल किल्ल्यावर सुद्धा आम्हाला निजामाचा ध्वज फडकायचा आहे, बंगालपर्यंत आम्हाला हैदराबाद प्रांताचा विस्तार करायचा, इकडं साऊथला मद्रासपर्यंत विस्तार करायचा. हे इत्तेहादुल मुसलमीन संघटनेचा उद्देश होता. आणि हिंदूंना इस्लाम धर्माची दीक्षा देणं. याचा संस्थापक कोण होता इत्तेहादुल मुसलमानचा, बहादूर यार जंग हा याचा संस्थापक होता इत्तेहादुल मुसलमानचा. नंतर खाकसार संघटना होती, तिचं पण काम तेच होतं की हिंदूंवर दहशत निर्माण करणं, हिंदूंना मुस्लिम समाजाची दीक्षा जबरदस्तीने देणं. निजाम सेना ही निजामाची सेना होती. सिद्दीकी हा स्वतःला बसवेश्वराचा अवतार समजायचा आणि लोकांना सांगायचा की आमचं काम काय आहे की तुम्हाला इस्लाम धर्माचा प्रसार करणं, आणि कृष्ण राम यांना तो काय करायचा, बेइज्जत करायचा. अशा पद्धतीने ह्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं, किंवा या संघटनेवर अंकुश ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम कोणी केलं, आर्य समाजाने केलं. कारण ह्या संघटनेला सरकार म्हणजे निजामाकडून काय होता, पगार असायचा, मदत असायची, लष्कर असायची, सरकारी सर्व मदत त्यांना मिळायची, पगारी मौलवी असायचे.
हिंदूंना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी. तर ह्यावर सर्वात महत्त्वाचा अंकुश जर ठेवला असेल तर सर्वप्रथम तर आर्य समाजाने ठेवला होता. कारण आर्य समाज असं होतं की त्या ठिकाणी आर्य समाजाची काही मंदिरं असायचे, त्या मंदिरात लोकांच्या सभा घेतल्या जायच्या, हवनकुंड केले जायचे, यज्ञ केले जायचे, लोकांना या वैदिक आदर्श, वैदिक संदेश, सुदर्शन वृत्तपत्रामार्फत जागृती केली जायचे. आर्य समाज हा दलितांना दीक्षा द्यायचा. आर्य समाजाचं काम काय होतं? अस्पृश्यता नष्ट करणे, महिलांना सन्मानाचं स्थान मिळवून देणं, शेतकऱ्यांसाठी काम करणं, सर्व घटक आर्य समाजाने कव्हर केलेले होते. आणि आर्य समाजाला निजामाची सेना असेल किंवा ह्या ज्या संघटना होत्या निजामाच्या, त्यासुद्धा घाबरायच्या मित्रांनो. कारण जेव्हा काही त्या संघटना त्या पण लष्करी होत, म्हणजे त्यांच्याजवळ सुद्धा शस्त्र होते, शस्त्रधारी संघटना होत्या. रजाकार संघटनासुद्धा शस्त्रधारी होती. रजाकार संघटना पुढे 1940ला स्थापन झालेली मित्रांनो, त्याच्या आपण नंतर पाहणार आहोत. कारण आर्य समाज हा 1940च्या किंवा 41च्या अधिक जास्त ॲक्टिव्ह होता. त्याच्यानंतर मग प्रांतिक काँग्रेस ॲक्टिव्ह होते, त्याच्यानंतर महाराष्ट्र परिषद ॲक्टिव्ह होत्या. पण आपण आर्य समाजाचा विषय पाडला आहे. रजाकार संघटना आपण त्यावेळेस पाहू, ज्यावेळेस मराठवाडा खरं मुक्ती दिन किंवा मुक्त होतो त्यावेळेस रजाकार संघटना जास्त ॲग्रेसिव्ह झालेली असते, जास्त कार्यान्वित झालेली असते, तर त्यावेळेस पाहूया. आता आपण पाहूयात आर्य समाजाचं काम काय होतं की हिंदूंचा संवर्धन करणं. ज्यावेळेस ह्या संघटना यांच्यावर दहशत दाखवायला यायच्या कुणावर? हिंदूंवर, तर त्यावेळेस मंदिराची घंटा वाजवली जायची. मंदिराची घंटा वाजवली की सर्व लोक जमा व्हायचे, काय असन ते हत्यारं घेऊन, काठ्या, बंदुका, कुऱ्हाडी काय असतं ते हत्यारं घेऊन यायचे आणि कोणावर अंकुश दाखवायचे? तर निजामाच्या ज्या संघटना होत्या त्यांच्यावर अंकुश दाखवायचे. एवढंच काय, तर उत्तर भारतावरून जवळजवळ 2000 आर्य समाजाचे लोक पठाणाच्या पोशाखात येऊन जे काही हिंदूंचे मुस्लिम धर्मांतरित केले त्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं जायचं आणि एक प्रकारे त्या ठिकाणी हिंदूंचं संवर्धन किंवा संरक्षण करण्याचं काम आर्य समाज करत होतं. मित्रांनो, आर्य समाजावर अंकुश ठेवण्यासाठी निजामाला एक डोकेदुखी झाली होती. आर्य समाज डोकेदुखी झाल्यामुळं निजाम काय करायचा? ह्या ज्या काही संघटना, इत्तेहादुल मुसलमान, खाकसार संघटना, निजाम सेना संघटना, सिद्दीकी संघटना, यांना तो पैसा द्यायचा, काय लागेल ती मदत द्यायचा, त्यांना आवश्यक असणारे गुंडासुद्धा द्यायचा आणि पोलिसी मदतसुद्धा द्यायचं. आणि अशा वेळेस काय करायचे? हे पठाण यांच्यावर वर्चस्व सिद्ध दाखवण्याचा प्रयत्न करायचे, यांना कुठं हाणमार करणं, यांच्या अंगावर थुंकणं, काही अत्याचार करणं. पण आर्य समाज हा निजामाला सुद्धा घाबरणारा नव्हता. आणि अशा वेळेस एक सर्वप्रथम महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की ही चळवळ जरी 1934 किंवा 35 पासून ॲक्टिव्ह झाली असेल आर्य समाजाची चळवळ 1934 ते 35 पासून ॲक्टिव्ह झाली, परंतु सर्वात महत्त्वाची भूमिका 1937 ते 41 पर्यंतची आहे. 1937 ते 41 किंवा 39 पर्यंत. आणि 1937ला पहिला हुतात्मा ठरला कोणाचा? आर्य समाजाचा. कोण? हा प्रश्न येतो. आर्य समाजाचा पहिला हुतात्मा किंवा मराठवाड्यातला पहिला हुतात्मा कोण ठरला असेल? किंवा हैदराबाद संस्थानातला पहिला हुतात्मा कोण ठरले असतील? वेदप्रकाशजी. आता हे वेदप्रकाशजीचं खरं नाव काय होतं? दासमिया शिवबसप्पा हरके. दासमिया शिवबसप्पा हरके हे कोणाचं? वेदप्रकाशजीचं नाव होतं. दासमिया शिवबसप्पा हरके. आयोग तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतो की हैदराबाद संस्थानातील पहिले हुतात्मा कोण? ऑप्शन वेदप्रकाश देऊ शकतो किंवा दासमिया शिवबसप्पा हरके सुद्धा देऊ शकतं. कारण कसं होतं, आर्य समाजाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे नाव बदललं जातं आणि त्यांचं नाव वेदप्रकाश ठेवलं होतं. आणि वेदप्रकाशजींनी काय केलं होतं? आर्य समाजाची दीक्षा देणं असं, आर्य समाजाचा प्रचार करणं असं हैदराबाद संस्थानात काम चालू ठेवलं होतं. त्यामुळे निजामाची एक डोकेदुखी झाली होती. कारण 3-4 व्यक्ती खूप ॲक्टिव्ह होते आर्य समाजाचा प्रसार करण्यासाठी. कोण? विनायक कोरटकर असन, केशवराव कोरटकर असतील किंवा उदगीरचे बन्सीलाल श्यामलाल असतील. उदगीरचे बन्सीलाल हे तर मुख्यमंत्रीच होते आर्य समाजाचे. श्यामलाल हे असतील. आता यांचे पहिला हुतात्मा कसा झाला किंवा वेदप्रकाशजींची हत्या कशी झाली, थोडंसं मी तुम्हाला एक स्टोरीज टाईप, कहाणी टाईप सांगा. कारण बन्सीलाल आणि श्यामलाल यांचं काम काय होतं? हैदराबाद संस्थानात मराठवाडा विभागात जाऊन लोकांना जागृती करणे, लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि लोकांना अन्यायाच्या विरोधात पेटण्याची क्षमता निर्माण करणे, एवढं जहाळ वक्तृत्व त्यांचं असायचं. आणि अशाच वेळेस एक वेळेस गुंजोटी या ठिकाणी, गुंजोटीचे वेदप्रकाश हे गुंजोटीचे होते. गुंजोटी या ठिकाणी भाई बन्सीलालची सभा होणार होती, म्हणून हे वेदप्रकाश उमरग्याला कोणाला आणण्यासाठी गेले होते? बन्सीलालला आणण्यासाठी गेले होते. पण बन्सीलाल सकाळच्या बसने आलेच नाही, त्याच्यामुळं दिवसभर कुठं थांबले होते?
वेदप्रकाश उंबरग्याच्या बस स्टँडवरच थांबले होते, बन्सीलाल आले नाही. आणि अशा वेळेस एवढी गर्दी बन्सीलालला पाहण्यासाठी एवढी गर्दी जमली होती गुंजोटीला की लोक दिवसभर थांबून होते. आणि ही गर्दी पाहून मात्र पठाणांना, जे काय मुस्लिम समाजाचे जे काय निजामाच्या संघटना होत्या त्यांना मात्र कसं तरी होत होतं. आणि त्यांना ती गर्दी पाहून त्यांना वाटत होतं की आपल्या धर्मावर आता अतिक्रमण होणार आहेत. म्हणून त्यांनी दिवसभरात अनेक हिंदूंच्या खोड्या केल्या. अनेक हिंदू पुढाऱ्यांच्या अंगावर थुंकणं असन, थोडंसं कुठं धक्काबुक्की करणं असन आणि ते अनेक तणावाचं वातावरण गुंजोटीमध्ये निर्माण झालं होतं. ही परिस्थितीचं जाणीव मात्र कुणाला झाली नाही, वेदप्रकाशजींना झाली नाही. कारण वेदप्रकाशजी कुणाला आणायला गेले होते, वेदप्रकाशजी उंबरग्याला कुणाला आणायला गेले होते, भाई बन्सीलालला. पण भाई बन्सीलाल आले नाही. आणि जेव्हा हे दिवसभर काय झालं हे यांना माहीतच नव्हतं कुणाला, वेदप्रकाशजींना. आणि वेदप्रकाशजी संध्याकाळी घरी आले. घरी आल्यानंतर काही पठाण यांना शोधत होते, कोणाला मारण्यासाठी, वेदप्रकाशजींना. काही पठाण 200-250 पठाण वेदप्रकाशजींच्या दाराबाहेर आले आणि मोठ्याने आर्य समाजाची घोषणा देऊ लागले. जो बोलो अभय वैदिक धर्म की जय अशी घोषणा जेव्हा ह्या पठाणांनी द्यायला चालू केली तेव्हा वेदप्रकाशजींना काय वाटलं की कोण आलेत, बन्सीलाल आलेत. आणि अतिशय आनंदी होऊन घराबाहेर ते आले. तर पाहिलं तर तिथं बन्सीलाल नव्हते, आर्य समाजी लोक नव्हते, तर ते कोण होते, पठाण किंवा ते मुस्लिम गुंड होते. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं धडापासून सर अलग केलं आणि एका आडगळीस फेकून दिलं. आणि ते पहिला हुतात्मा असन वेदप्रकाशजी 1937 किंवा पहिले शहीद झालेले असतील आर्य समाजाची व्यक्ती वेदप्रकाशजी. त्यांचंच नाव दुसरं काय असन मित्रांनो, दासमिया शिवबसप्पा हरके. अशा पद्धतीने आर्य समाजाची चळवळ आता मात्र थांबली नाही तर पेटली. का पेटली तर त्या ठिकाणी आता जवळजवळ वेदप्रकाशजींची हत्या झाली होती. म्हणून बन्सीलाल आणि श्यामलाल यांनी सुद्धा चळवळ पेटवली. परंतु बन्सीलाल आणि श्यामलाल या दोघा भावांना, उदगीरचे बन्सीलाल आणि श्यामलाल या दोघा भावांना निजामाने ताब्यात घेतलं, कोठडीत टाकलं आणि कोठडीतच त्यांची हत्या केली. हत्या कशी केली, औषधात कुठं विष द्या, जेवणात कुठं विष द्या. अनेक सत्याग्रही, आर्य समाजाच्या अनेक सत्याग्रही किंवा आर्य समाजाच्या अनेक वीर त्या ठिकाणी जेलमध्येच मारले गेले. तर हा होता आर्य समाजाचा चळवळीचा इतिहास मित्रांनो. आर्य समाजाने एक जाणीव निर्माण करून दिली अन्यायाविरुद्ध पेटण्याची. दुसरी गोष्ट म्हणजे अस्पृश्यता नष्ट केली. दलितांना सुद्धा त्यांनी आर्य समाजात स्थान दिलं, जेणेकरून दलित मुस्लिम समाज धर्मात जाऊ शकत नाही किंवा ज्यांना जबरदस्तीने मुस्लिम बनवलं गेलं त्यांना सुद्धा पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचं महत्त्वाचं काम कोणी केलं, आर्य समाजाने. म्हणजे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी सर्वात पहिली ठिणगी पेटवली असन तो कोणी पेटवली असन, आर्य समाजाने पेटवली होती. आता त्याच्यानंतर सामाजिक सांस्कृतिक जागृती काय झाली आता आपण ते पाहणार आहोत. तर सामाजिक सांस्कृतिक जागृती काय झाली की मित्रांनो 1891ला आपल्याला माहिती आहे 1891ला टिळकांनी स्वतः लातूरला जाऊन जिनिंग प्रेस चालू केली होती. किंवा 1901ला परभणीमध्ये गणेश वाचनालय चालू झालं होतं. आणि 1920ला जे बलवंत नावाचं वाचनालय ते सुद्धा औरंगाबादला चालू केलं होतं. ते कोणी चालू केलं होतं, आनंद कृष्ण वाघमारे यांनी चालू केलं होतं. असो, वाचनालयाच्या माध्यमातून, राष्ट्रीय शाळांच्या माध्यमातून काय सामाजिक सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याचं काम चालू झालं. आता तुम्हाला माहीत असेल 1917ला उस्मानिया विद्यापीठाची स्थापना आहे की जे हैदराबादमध्ये होते शिक्षणासाठी. त्याच्यानंतर जे काय वरंगल असेल, गुलबर्गा असेल आणि औरंगाबाद असेल, वरंगल, गुलबर्गा या ठिकाणी विद्यापीठाच्या अंतर्गत काय होते, इंटरमिजिएट कॉलेज. परंतु यांची स्थापना कधी झाली ती औरंगाबादच्या 1927ला औरंगाबादच्या इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना झाली. आणि जे उस्मानिया विद्यापीठ होतं ते हैदराबादमध्ये होतं. तर ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत सुद्धा एक शैक्षणिक, परंतु हे जे काय निजामाचे जे विद्यापीठ होते, निजामाचे जे कॉलेज होते, यामध्ये शिक्षणाला सुद्धा काय होते, एक बंधनं होते. कारण त्या ठिकाणी त्यांना काय केलं जायचं, विद्यार्थ्यांवर बंधनं लावलं जायचं, एक प्रकारची वेगळी संहिता लावली जायची. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांत रुळली जाणार नाही, म्हणून राष्ट्रीय चळवळ विद्यार्थ्यांत रुळावा म्हणून सोलापूरचं दयानंद कॉलेज अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं. त्याचबरोबर हिप्परग्याची शाळा, ज्या हिप्परग्याच्या शाळेमध्ये हिप्परगा कुठं उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात हिप्परगा ह्या शाळेतसुद्धा एक विद्यार्थ्यात जागृती करण्याचं काम केलं. त्या ठिकाणी मग स्वामी रामानंद तीर्थांनी शिक्षक म्हणून काम केलं. नंतर हेच स्वामी रामानंद तीर्थ आणि बाबासाहेब परांजपे, स्वामी रामानंद तीर्थ
आणि बाबासाहेब परांजपे ह्या लोकांनी काय केलं, राष्ट्रीय शाळेसाठी चळवळ उभी केली. अनेक काही त्यांनी राष्ट्रीय शाळा उभा केल्या, राष्ट्रीय शिक्षणाचे धडे देणारी शाळा उभी केली. मग त्यामध्ये अंबेजोगाईचं शाळेचं नाव काय असेल, योगेश्वरी हायस्कूल असन, योगेश्वरी शाळा असन. ह्या शाळेतून सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे शैक्षणिक धडे दिले गेले, विद्यार्थी घडवले गेले असतील. मित्रांनो, पुढे जाऊन सांगायचे हेच जे योगेश्वरीचे शिक्षक असतील, कोण बाबासाहेब परांजपे असतील किंवा स्वामी रामानंद तीर्थ असन, यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरली मराठवाडा इतिहासासाठी किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी. आणि तुम्हाला मी काय सांगितलं की सामाजिक सांस्कृतिक जागृती कशी झाली, तर काही सोलापूरचं दयानंद कॉलेज त्या ठिकाणीसुद्धा शर्मा नावाचे जे प्रिन्सिपल होते ते विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चळवळीबाबत जागृत करायचे. त्याच ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थसारखी व्यक्ती शिक्षक होती, हिप्परगाच्या शाळेवर असं किंवा नंतर योगेश्वरी हायस्कूल जे असं अंबेजोगाईचे, या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम करत होतं, त्यांच्यात चळवळ राबवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो महत्त्वाचा घटक असेल मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी साहित्यविषयक संस्था, त्या आपण समजून घेणार आहोत. तर साहित्यविषयक संस्था मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, संयुक्त महाराष्ट्र घडण्यासाठी साहित्य परिषद किंवा साहित्य संमेलन अतिशय महत्त्वाचं ठरलं. परंतु हे साहित्यविषयक संस्था अस्तित्वात कशा आलं, आता तुम्हाला सांगायचं जर झालं तर निजाम काय करायचा, निजामाची जी राज्यकारभाराची भाषा होती ती पारशी होती आणि शिक्षणाची भाषा ती उर्दू होती. त्याच्यामुळे मराठवाड्यामध्ये किंवा हैदराबादमध्ये स्थानिक भाषांना एक प्रकारे डावललं जायचं. मग मराठ्यांची मराठी भाषिक असन, कर्नाटकांची कन्नड भाषिक असन, तेलुगू भाषिक असन, यांना डावललं जायचं. कारण काय, दोनच भाषांना महत्त्व होतं, राज्यकारभारासाठी पारशी भाषा आणि शिक्षणात उर्दू भाषा. नंतर हीच उर्दू भाषा पुढे जाऊन राज्यकारभारातही उतरायला लागली होती. अशा वेळेस मात्र 1914 आणि 15 ह्या दरम्यान दक्षिण संघ म्हणून स्थापन झाला. आणि दक्षिण संघ स्थापन होण्यासाठी केशवराव कोरटकर यांची महत्त्वाची भूमिका असेल. आणि ह्या दक्षिण संघाचं नंतर पुढे जाऊन 1931च्या दरम्यान किंवा 1914-15ला दक्षिण संघ स्थापन केला ह्या भाषांचं संरक्षण व्हावं म्हणून. आणि 1931ला तिथं महाराष्ट्र साहित्य संमेलन भरलं गेलं हैदराबादला, महाराष्ट्र साहित्य संमेलन भरलं गेलं. त्याच्यानंतर 1937ला निजाम प्रांतीय महाराष्ट्र परिषद साहित्य परिषद, निजाम प्रांतीय महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन झाली. मराठवाडा त्याला हैदराबाद, निजाम प्रांतीय हैदराबाद साहित्य परिषद म्हणू शकतो, मराठवाडा साहित्य परिषद म्हणू शकतो. आधी हैदराबाद नंतर मराठवाडा नाव त्याचं झालं, मराठवाडा साहित्य परिषद स्थापन झाली. निजाम प्रांतीय मराठवाडा साहित्य परिषद पहिलं त्यांचेसुद्धा 3 संमेलन झाले. पहिलं 1937ला जे निजाम प्रांतीय मराठवाडा साहित्य परिषद जे झालं ते पहिले 1937ला कुठं झालं, हैदराबादला. दुसरं कुठं झालं, नांदेडला 1943ला होतं मित्रांनो. आणि तिसरं 1944ला गथ्थराव माडखलकर यांच्या अंडर कुठे झाले, औरंगाबादला. म्हणजे महाराष्ट्र साहित्य संमेलन 1931ला झालं. त्याच्यानंतर निजाम प्रांतीय मराठवाडा साहित्य परिषद अस्तित्वात आली. त्याचे 3 अधिवेशन झाले. पहिलं हैदराबादला असन, दुसरं नांदेडला असन, तिसरं औरंगाबादला असन. तिसरं औरंगाबादला 1944ला गथ्थराव माडखलकर यांच्या अंडर झालं. आणि त्या ठिकाणी निजाम प्रांतीय जे साहित्य परिषद त्याचं नाव मराठवाडा साहित्य परिषद करण्यात आलं. असो मित्रांनो, ह्या साहित्य परिषदेचं कामसुद्धा काय होतं, एक चळवळ निर्माण करणं, राष्ट्रीय चळवळ निर्माण करणं, निजामाच्या विरोधात चळवळ निर्माण करणं, स्वातंत्र्यासाठी चळवळ निर्माण करणं. आता आपल्याला महत्त्वाचा घटक ठरणारा आहे महाराष्ट्र परिषद समजून घ्यायची आहे. महाराष्ट्र परिषद काय आहे त्याविषयी आपण आज समजून घेणार आहोत. साहित्य परिषद वेगळी आणि महाराष्ट्र परिषद वेगळी. कारण कसं की जसं आंध्र सभा होती आंध्र प्रदेशासाठी, कर्नाटक सभा होती कर्नाटकासाठी, तसं मराठवाड्यासाठी काहीतरी सभा असावी म्हणून मागणी होऊ लागली होती. आणि त्यामुळे काय झालं, 1937ला महाराष्ट्र सभा अस्तित्वात आली. महाराष्ट्र सभा अस्तित्वात आली. आता ह्या महाराष्ट्र सभेचे सुद्धा 6 अधिवेशनं झाले. आता पहिलं अधिवेशन कधी झालं, 1937लाच पहिलं अधिवेशन झालं. कुठं पहिलं, परतूर या ठिकाणी पहिलं अधिवेशन झालं. मित्रांनो, अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष जोड्या 100% विचारलं जाऊ शकतात. महाराष्ट्र सभेचं पहिलं अधिवेशन कुठं झालं, परतूरला झालं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होतं, गोविंदभाई नानल. आणि दुसरं अधिवेशन कुठं झालं, 1938ला झालं. आणि दुसरं अधिवेशन लातूरला झालं. त्याचे अध्यक्ष कोण होते, बॅरिस्टर शर्मा. मित्रांनो, ह्या
बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा हे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लातूरचे. आणि ह्या वेळेस मात्र कोण आपले स्वामी रामानंद तीर्थ, आपल्याला त्यांच्याविषयी जाणून घ्यायचे. स्वामी रामानंद तीर्थ जेव्हा उपस्थित होते 1938च्या लातूरच्या अधिवेशनात, त्यावेळेस त्यांना काय करा, सरचिटणीस, कशाचे, महाराष्ट्र सभेचे सरचिटणीस बनवण्यास आग्रह केला आणि ते सरचिटणीस झाले. आणि त्यांना काय सांगितलं, आता तुम्ही अंबाजोगाईला राहू नका, आता तुम्ही कुठे या, हैदराबादला या आणि राष्ट्रीय चळवळ चालवा. आणि स्वामी रामानंद तीर्थ 1938 पासून कुठे आले, हैदराबादला आले आणि राष्ट्रीय चळवळ चालवायला लागले. नंतर पुढचं अधिवेशन 1941ला झालं. कुठं झालं, औरंगाबाद उमरीला झालं. आणि याचे अध्यक्ष कोण होतं, काशीनाथ वैद्य मित्रांनो मवाळवादी नेते होते. आणि हे पुढे जाऊन 1947-48च्या दरम्यान हैदराबाद विधानसभेचे अध्यक्ष होते आणि मराठवाड्यातलीच व्यक्ती होती. हे काशीनाथ वैद्यविषयी मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं झालं, हे काशीनाथ वैद्य ज्यावेळेस 1947-48ला हैदराबाद विधानसभेचे अध्यक्ष असताना मात्र त्यांचा विरोध होता, काय, मराठवाडा महाराष्ट्रात देण्यासाठी. त्यांचं काय म्हणणं होतं की मराठवाडा हा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे आणि मराठवाड्याची पैठण ही राजधानी केली पाहिजे. हेच काशीनाथ वैद्य मित्रांनो नागपूर कराराला काय म्हणतात की नागपूर करार म्हणजे मराठवाड्यासाठी असणारा एक आत्महत्या आहे. कारण काशीनाथ वैद्यांची भूमिका, एक मवाळवादी नेते होते, त्यांची एक भूमिका काय होती की मराठवाडा स्वतंत्र राहावा. ते नंतरच्या टॉपिकमध्ये 1947-48च्या दरम्यान. परंतु आपण 1941चं जे काय अधिवेशन होतं महाराष्ट्र सभेचे, त्याचे अध्यक्ष हे मवाळ नेते कोण झाले होते, काशीनाथ वैद्य झाले होते. त्या ठिकाणी 1941ला महाराष्ट्र सभेचे अधिवेशन भरलं. मित्रांनो हे अधिवेशन महाराष्ट्र सभेत म्हणजे काय, राष्ट्रीय चळवळीची भावना लोकांच्यात रुजवणे, शेतकऱ्यांच्या समस्या लोकांत देणं. किंवा हे 1938च्या अधिवेशनात काय केलं होतं, धुळपेट जी दंगल झाली होती, धुळपेट कोणाची, हिंदू आणि मुसलमानांची, तर त्या धुळपेट दंगलीचं चौकशी होणं आणि हिंदूंना न्याय मिळवून देणं, अशा अनेक, जसं काँग्रेस अधिवेशन भरतं त्याच पद्धतीने हे अधिवेशन भरायचे. नंतर मित्रांनो हे 3 अधिवेशनं मवाळ नेत्यांच्या अंडर होते. परंतु 1943च्या दरम्यान आणि 1945 आणि 1946 हे जे 3 अधिवेशनं आहेत, या 3 अधिवेशनावर पूर्णत्व वर्चस्व कुणाचं होतं, स्वामी रामानंद तीर्थ म्हणजे झाल गटाचं वर्चस्व होतं. आणि या ठिकाणी अतिशय झाल निर्णय झाले गेले. 1943ला मग कोण अध्यक्ष असन, श्रीधर नाईक असतील. ते कुठं झालं होतं 1943ला, औरंगाबाद. आणि 1945चं कोण अध्यक्ष असन, दिगंबर बिंदू. हे दिगंबर बिंदू झाल गटाचे होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या कृती समितीचे अध्यक्ष होते. आपल्याला पुढे जाऊन पाहायचं ते कृती समितीचं काम काय होतं. हे दिगंबर बिंदू, ही सभा कुठं झाली. आणि 6वी 1946ला कोण होते, आनंद कृष्ण वाघमारे. आणि हे कुठं झाली शेवटची, हे 45ची सेलूला झाली, आणि शेवटची लातूरला झाली. मी तर परत सांगतो, 1937ला महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. पहिलं अधिवेशन महाराष्ट्र सभेचे 1937ला झालं परतूरला. त्याचे अध्यक्ष होते गोविंदभाई नानल. त्याच्यानंतर 1938ला लातूरला अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष होते शर्मा. यांनी धुळपेट दंगलीची चौकशी व्हावी, हिंदू मुस्लिममध्ये झालेले, तिची मागणी केली. 1941ला उमरीचं जे अधिवेशन झालं, उमरी ही नांदेडमध्ये येते, तिथं काशीनाथ वैद्य त्याचे अध्यक्ष होते. काशीनाथ वैद्यविषयी तुम्हाला मी माहिती सांगितली. हे 3 मवाळ गटाचे होते. नंतर 1943, 45, 46 हे जे काय अधिवेशन झालं महाराष्ट्र सभेचे, हे झाल गटाकडे गेलेले होते. 1943ला श्रीधर नाईक झाले असतात आणि औरंगाबादला ते अधिवेशन घडलं गेलं. 1945ला दिगंबर बिंदूंच्या अंडर ते अधिवेशन झालं आणि ते कुठं, सेलूला घडलं गेलं. आणि 1946ला आनंदकृष्ण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन घडलं, ते लातूरला घडलं गेलं. आणि मित्रांनो 1946ला जे अधिवेशन घडलं, त्या जसं 1943 पासून जे जहाल गटाकडे अधिवेशन गेले, तेव्हापासून महिलांचे सुद्धा अधिवेशन त्या शहरात होत असे, महिलांचे अधिवेशन होत होते. नंतर पुढे जाऊन 1946ला विद्यार्थ्यांचे अधिवेशन झाले आणि शेतकऱ्यांचेही अधिवेशन झाले. कशाला जोडून, ह्या अधिवेशनाला जोडून. आणि इथून तर खरी क्रांती निर्माण झाली. परत तुम्ही म्हणता मित्रांनो 1946 नंतर महाराष्ट्र सभेचे अधिवेशन झाले का, नाही झाले. का नाही झाले, कारण 1946पर्यंत महाराष्ट्र सभा ॲक्टिव्ह होते. आणि 1946 नंतर जे काय आपलं मराठवाडाचे किंवा हैदराबाद स्टेट काँग्रेस होती, तिला मान्यता दिली आणि 1946ला स्टेट काँग्रेस ॲक्टिव्ह झाली. स्टेट काँग्रेस ॲक्टिव्ह झाल्यानंतर हे महाराष्ट्र सभा त्यामध्ये एक प्रकारे विलीन करण्यात आली गेली. कारण दोन्हींचे अध्यक्ष कोण होते, स्वामी रामानंद तीर्थ. आता आपण
महाराष्ट्र परिषदेविषयी जाणून घेतलं. आता आपण याला टेट काँग्रेसविषयी जाणून घ्यायचं. टेट काँग्रेसविषयी का जाणून घ्यायचं? कारण शेवटचा जो लढा असेल तो त्यांनी जिंकला आणि त्यांनी लढला. आता आपण टेट काँग्रेसविषयी जाणून घेऊ. हैदराबाद टेट काँग्रेस. काँग्रेस पक्ष सर्वांना माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. तेच काँग्रेस पक्षाची शाखा फक्त हैदराबादमध्ये उघडली गेली. कधी 1938ला. 1938ला हैदराबाद टेट काँग्रेस. आणि याचे सुद्धा पहिले अध्यक्ष कोण होते? गोविंदभाई नानल. आणि कधी स्थापन झाला हैदराबाद स्टेट काँग्रेस? 29 जून 1938ला. परंतु मित्रांनो, निजामांना स्टेट काँग्रेस खटकत होती. महाराष्ट्र सभेपेक्षा, आर्य समाजापेक्षा सगळ्यात जास्त काय खटकत होती? स्टेट काँग्रेस. आणि त्या स्टेट काँग्रेसमधला काँग्रेस हा शब्द खटकत होता. कारण की काँग्रेस ही संस्था बाहेरील काँग्रेसशी रिलेटेड आहे. बाहेरचे लोक इथे येऊन भाषण करणार, बाहेरचे लोक इथे येऊन चळवळ चालवणार, म्हणून निजामाला ते खटकत होतं. आणि निजामाने लगेच सप्टेंबर, जवळजवळ मला वाटतं 7 सप्टेंबर 1938ला, म्हणजे 29 जून 1938ला स्थापना झाली स्टेट काँग्रेसची. आणि सप्टेंबर 1900 म्हणजे 7 सप्टेंबर 1938ला त्याला निजामाने लगेच बंदी आणली. स्टेट काँग्रेस बंदी का आणली त्याचं कारण मी सांगितलं. काँग्रेस ही काय होती? स्थानिक संघटना नव्हती किंवा स्थानिक नाव नव्हतं. काँग्रेस ही देशातील इतर काँग्रेसशी संलग्न होती. बाहेरचे लोक येऊन इथे चळवळ चालवत नव्हतं, म्हणून निजामाला भीती वाटत होती. म्हणून निजामाने त्याच्यावर बंदी आणली. बंदी आणली म्हणून गोविंदभाई नानल यांनी काय केलं? स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मदतीने, कारण गोविंदभाई नानलला अध्यक्ष होण्यासाठी कोणी मदत केली होती? स्वामी रामानंद तीर्थ. आणि या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मदतीने सत्याग्रह चालू केला. काय सत्याग्रह? महात्मा गांधीजींच्या सल्ल्याने. आणि सत्याग्रहासाठी 18 तुकड्या निर्माण केल्या. प्रांतिक काँग्रेसने काय केल्या? 18 तुकड्या निर्माण केल्या. पहिल्या तुकडीचं नेतृत्व गोविंदभाई नानलने केलं आणि दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थांनी केलं. आणि ह्या तुकड्या नेतृत्व सत्याग्रह काय आहे तोपर्यंत मराठवाड्यातल्या निजामाला माहीत नव्हतं, की हैदराबादातल्या निजामाला माहीत नव्हतं. फक्त लोक येत आहेत, उभे राहत आहेत, काही जाळपोळ करत नाही, हिंसा करत नाही, शांततेत चाललंय. आधी निजामाचे पोलीस कन्फ्यूज झाले, गोंधळले, नेमके हे करतायत काय? आणि तेव्हा पहिल्यांदा कुठं निजाम प्रांतामध्ये किंवा निजामाला कळालं की सत्याग्रह काय असतं, किंवा निजामाच्या पोलिसांना कळालं सत्याग्रह काय असतं. कारण हे लोक येत आहेत, जमा होत आहेत, परंतु कसलेच काही गडबड कळत नाही. मग असे 18 तुकड्या सत्याग्रहाच्या निर्माण केल्या. पहिल्या तुकडीचे नेतृत्व गोविंदभाई नानलने केलं. त्यांनाही अरेस्ट केलं, आत टाकलं. परंतु गोविंदभाई नानलच्या अनारोग्यामुळे, आजारपणामुळे त्यांना पुढं नेतृत्व करता येत नव्हतं. म्हणून पुढं नेतृत्व कोणाकडे दिलं? स्वामी रामानंद तीर्थांकडे दिलं. मग स्वामी रामानंद तीर्थांनी दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व केलं. त्यांनाही 1.5 वर्षाची शिक्षा झाली. कोणाला? स्वामी रामानंद तीर्थांना. अशा प्रकारे 18 तुकड्या सतत ॲक्टिव्ह ठेवल्या 1938 आणि 1939 या 2 वर्षामध्ये. आणि 1939ला शेवटच्या तुकड्याचं, 18व्या तुकड्याचं नेतृत्व कोणी केलं? 18व्या तुकड्याचं नेतृत्व काशीनाथ वैद्य, जे आत्ता मी सांगितलं. मवाळ नेते कोण? काशीनाथ वैद्य. आणि ह्या काशीनाथ वैद्यने 18व्या तुकड्याचं नेतृत्व केलं. पण अशा वेळेस 1938 हे मित्रांनो मराठवाडा किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी किंवा मराठवाडा मुक्तिमय संग्रामासाठी 1938 आणि 1939 हे वर्ष अतिशय निर्णायक आणि टर्निंग पॉईंट ठरलं. कारण 1938 आणि 1939ला काँग्रेस प्रांतिक म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसचाही सत्याग्रह चालू होता. 1938-1939 आर्य समाजाचे हे आंदोलन चालू होतं. त्याचबरोबर हिंदू महासभाने सुद्धा उडी त्या ठिकाणी घेतली होती. हिंदू महासभा कोण पाहत होतं? स्वातंत्र्यवीर सावरकर असन, सेनापती बापट असन. स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा सेनापती बापट ज्या वेळेस 1938-1939मध्ये हैदराबादमध्ये येतात तेव्हा त्यांना नामपल्ली रेल्वे स्टेशनवर अटक करून पुन्हा पुण्यात सोडलं जातं. परंतु सेनापती बापटांची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी निशस्त्र भागा निशस्त्र जी काही प्रतिकार मंडळ आहे पुण्यातलं, क्रांतिकारी संघटना, ते त्या ठिकाणी ॲक्टिव्ह त्यांनी केलं होतं मराठवाड्यासाठी किंवा हैदराबाद प्रांतासाठी. अशा अनेक संघटना 1938 आणि 1939ला ॲक्टिव्ह झाल्या होत्या. मित्रांनो, 1938-1939मध्ये विद्यार्थ्यांचं वंदे मातरम चळवळसुद्धा त्या ठिकाणी चालू झाली होती. म्हणजे एकाकी लढा सर्व अंगातून पेटला गेला होता. परंतु महात्मा गांधीजींना काय वाटलं की आता ही चळवळ काँग्रेसची नाही राहिली, ही चळवळमध्ये आता काय हिंदू ताकद, हिंदू शक्ती उडी घ्यायला लागल्यात आणि या ठिकाणी ही चळवळ स्वातंत्र्याची न राहता सांप्रदायिकतेची चळवळ होईल, हिंदू मुस्लिमांची चळवळ विरोधात होईल. म्हणून महात्मा गांधीजींनी काय सांगितलं? काशीनाथ वैद्यांना, जे 18व्या तुकडीचं नेतृत्व करत होते, त्यांना सांगितलं की आता काय थांबवा,
सत्याग्रह थांबवा. आणि अशा प्रकारे जे 1938ला हैदराबाद स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह होता तो थांबवला गेला. परंतु काँग्रेस तिथपर्यंत थांबली का? अजिबात नाही. कारण का मित्रांनो, इथून पुढचं जे खरं नेतृत्व केलं असेल तर स्वामी रामानंद तीर्थ ह्या व्यक्तीचा मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी सिंहाचा वाटा असेल. कारण स्वामी रामानंद तीर्थ हे 2 व्यक्तींना खूप आदर्श मानायचे. एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि दुसरे म्हणजे महात्मा गांधी. कारण स्वामी रामानंद तीर्थ लहान असताना लोकमान्य टिळकांचं भाषण असन किंवा महात्मा गांधींचं भाषण ऐकण्यासाठी शाळा बुडून जायचे. मॅट्रिकची परीक्षा, कोणीतरी म्हटलं की मॅट्रिकच्या परीक्षा त्यांनी लवकर देऊन त्या ठिकाणी ते टिळकांना भेटण्यासाठी किंवा गांधीजींना भेटण्यासाठी गेले होते सोलापूरला. असो तर स्वामी रामानंद तीर्थांनी मग 1940ला जसं जसं देशाच्या राजकारणात काँग्रेसच्या चळवळी उभ्या राहायच्या तशा त्या चळवळी महाराष्ट्रात कशा उभ्या राहतील, मराठवाड्यात कशा उभ्या राहतील त्या पद्धतीने स्वामी रामानंद तीर्थ प्रयत्न करत असायचे. आणि 1940ला जो वैयक्तिक सत्याग्रह केला होता सर्वांना माहिती आहे. कोणी? काँग्रेसने. वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे होते. मग त्याच पद्धतीने वर्ध्याला गेले स्वामी रामानंद तीर्थ. महात्मा गांधीजींना म्हटले, त्यांच्यापाशी 7 दिवस थांबले की आम्हीसुद्धा मराठवाड्यामध्ये किंवा हैदराबाद प्रांतामध्ये काय करणार आहोत? वैयक्तिक सत्याग्रह करणार आहोत. तेव्हा महात्मा गांधीजींनी 5 व्यक्तींना मान्यता दिली वैयक्तिक सत्याग्रहाची. आणि ते 5 व्यक्तीमध्ये पहिली व्यक्ती कोण होते? स्वामी रामानंद तीर्थ. परत स्वामी रामानंद तीर्थांनासुद्धा अटक झाली वैयक्तिक सत्याग्रहात. नंतर 1942चं चले जाव आंदोलन असेल. 1942चं चले जाव आंदोलन सगळ्यांना माहिती आहे. मुंबईमध्ये 8 ऑगस्ट 1942च्या दरम्यान महात्मा गांधीजींनी घोषणा केली. दुसऱ्या दिवशी या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. कोणाला? पंडित नेहरू असन, वल्लभभाई पटेल असन, मौलाना आझाद असन, महात्मा गांधी असन. त्याचप्रमाणे जेव्हा हे कोण? स्वामी रामानंद तीर्थ गांधीजींचा आदेश घेऊन हैदराबादमध्ये येतात आणि नामपल्ली रेल्वे स्टेशनवर उतरतात, त्याच ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं जातं. कोणाला? स्वामी रामानंद तीर्थाला. म्हणजे चले जाव चळवळीसुद्धा त्या ठिकाणी हैदराबाद प्रांतामध्ये किंवा हैदराबाद संस्थांमध्ये होते, मराठवाड्यामध्ये होते. चले जाव चळवळीच्या संदर्भातसुद्धा ॲक्टिव्ह होतात गट मराठवाड्यातील. असो, आता आपल्याला थोडंसं आणखीन थोडं मागे यायचं. वंदे मातरम चळवळ आपल्याला समजून घ्यायची. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण जाणार आहोत. वंदे मातरम विद्यार्थी चळवळ 1938ला घडलेलं आहे. मित्रांनो, 1938 ते 1948 हे हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी, मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अतिशय महत्त्वाचं दशक आहे. 1938ला जसं मी तुम्हाला सांगितलं, उस्मानिया विद्यापीठ 1917ला हैदराबादमध्ये स्थापन झालं. आणि नंतर 1927मध्ये गुलबर्गा असन, वरंगल असन, औरंगाबाद असन इथं इंटरमिजिएट कॉलेज स्थापन झाले. त्या कॉलेजमध्ये काय व्हायचं की त्यांना भाषा, शिक्षणाची भाषा उर्दू असायची. परत आपल्या हिंदू विद्यार्थ्यांना पोषक गणवेशाची सक्ती असायची. त्यांच्यावर अनेक पाबंदी लादली गेली असायची. विद्यार्थ्यांचे व्यक्ती स्वातंत्र्यावर दगा असायची. मग ह्या विद्यार्थ्यांनी काय केलं 1938ला की त्या मुस्लिम विद्यार्थ्यांचा नमाज त्या ठिकाणी व्हायचा. मुस्लिम विद्यार्थ्यांचे धार्मिक त्या ठिकाणी उत्सव पार पडायचे. त्यामुळे हिंदू विद्यार्थ्यांनी त्यांची प्रार्थना म्हणून वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. 1938ला आणि वंदे मातरम म्हणायला सुरुवात केली. गणवेशाचा त्याग केला. तर त्यावेळेस काय व्हायचं, त्या शाळेचे जे प्राचार्य असायचे त्या प्राचार्यांना कोण? मुस्लिम विद्यार्थी तक्रार करायचे की वंदे मातरम हे मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे आणि आम्हाला त्याचा त्रास होतो. म्हणून जवळजवळ त्या प्राचार्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला चालू केली. परंतु हे विद्यार्थी फक्त वंदे मातरम म्हणूनच थांबले नाहीत. हे विद्यार्थ्यांनी उपोषण पकडलं. ह्या विद्यार्थ्यांनी संप पुकारला, म्हणजे क्लासेस अटेंड करायचे नाही. जवळजवळ 1200 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं. वंदे मातरम चळवळीत सहभागी झालेले जे कोण विद्यार्थी होते, जवळजवळ अशा 1200 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं. आणि त्या 1200 पैकी 300 विद्यार्थी हे मराठवाड्यातील होते. आता ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं एक नुकसान होणार होतं. मग ह्या विद्यार्थ्यांसाठी कोण धावून आलं? टी.जे. केदार हे कोण होते? नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. हे टी.जे. केदारने काय केलं, हे जे काही 1200 विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मग नागपूर विद्यापीठामार्फत केली असेल किंवा शेजारीच असणारे येवला आसन, नगर आसन या ठिकाणी त्या शाळेतून काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. मित्रांनो, हेच विद्यार्थी नुसते 1938च्या वंदे मातरम चळवळीत ॲक्टिव्ह झाले नाही, कारण हेच विद्यार्थी पुढं जाऊन जे काय 1947-48मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम झाला, या ठिकाणी नेते म्हणून सुद्धा काम करू लागले.
आणि हे जे काय वंदे मातरम चळवळ झाली 1938-39ला, याचं कौतुक त्रिपुरी अधिवेशनास जे अध्यक्ष असणारे सुभाषचंद्र बोस असेल, पंडित नेहरू असतील आणि ह्या स्वामी रामानंद तीर्थांनी, या सर्वांनी ह्या वंदे मातरम चळवळीचं काय केलं, एक प्रकारे कौतुक केलं. विद्यार्थ्यांचं काय केलं, कौतुक केलं. कारण विद्यार्थीसुद्धा आता कशात उतरले गेले होते, हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात, मराठवाडा मुक्ती संग्रामात. असो, आता आपल्याला यायचं आहे, आपण वंदे मातरम चळवळी पाहिली, हिंदू महासभेचं कार्य पाहिलं, महाराष्ट्र परिषद पाहिली, साहित्यविषयक संस्था पाहिली, सामाजिक सांस्कृतिक आणि आर्य समाज पण पाहिला. आता आपल्याला काय पाहिजे आहे, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित वर्ग, जवळजवळ भारतात सगळ्यात जास्त दलित वर्ग कोणाला मानत असन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असन. कारण का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण देशाच्या दलितांसाठी विचार केलेला होता. आणि अशा वेळेस मित्रांनो, दलित हे फक्त काँग्रेसमध्येच होते असे नाही, हे फक्त महाराष्ट्र सभेत होते असे नाही, हे आर्य समाजातच होते असे नाही, हे निजामाच्या बाजूनेसुद्धा काही दलित होते. कारण निजामाच्या या ज्या संघटना होत्या, रजाकारी संघटना असन, इत्तेहादुल मुसलमान संघटना असन, खाकसार संघटना असन, निजाम सेना संघटना असन, ह्या सर्वात आधी मुस्लिम कोणाला बनवायच्या मार्गावर असायच्या, दलितांना असायच्या. कारण दलित आधीच पिछाडलेला वर्ग होता, त्यांना त्यांचा विकास हवा होता, त्यांना जो योग्य वाटेल त्या ठिकाणी ते घुसायचे. आणि अशा वेळेस बी एस व्यंकटराव हे अतिशय एकनिष्ठ होते बाबासाहेबांशी आणि बाबासाहेब आंबेडकरांचे खूप खास विश्वासू होते. आणि हे यांना मराठवाड्याचे प्रति आंबेडकर म्हणून सुद्धा ओळखले जायचे. कुणाला, बी एस व्यंकटरावला. आणि यांनी 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण मित्रमंडळ किंवा तरुण मंडळ स्थापन केलं. कुठे, 1936ला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने संघटना असल्यामुळे त्याला अनेक काही राजकीय बंधने येत असायचे. म्हणून याचं रूपांतर 1938ला कोणाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरुण मित्रमंडळाचं रूपांतर कशात केलं, डिप्रेस्ड क्लास असोसिएशन, हैदराबाद डिप्रेस्ड क्लास असोसिएशन म्हणजे खचलेल्या वर्गांचं असोसिएशन. आणि त्याच्यानंतर याचे अध्यक्ष कोण होते, बी एस व्यंकटरावच होते. पण ह्याच हैदराबाद डिप्रेस्ड क्लास असोसिएशनचं नाव दुसरं काय होतं, पश्त अक्वाम. हे जे प्रति आंबेडकर म्हणून ओळखलेले जायचे, बी एस व्यंकटराव यांचं अतिशय कौतुक करायचे आंबेडकर. परंतु ह्या बी एस व्यंकटरावने अचानक युटर्न घेतला आणि कोणाच्या बाजूने गेले, निजामाच्या बाजूने गेले. म्हणजे हे पश्त अक्वामी संघटना निजामाच्या बाजूने गेले. निजामाचं राज्य दलितांसाठी किती सुरक्षितता आहे, दलितांसाठी किती महत्त्वाचं आहे, हे विचार ते दलितांमध्ये पेरवायला लागले. त्याच्यामुळं आंबेडकरांना सुद्धा अचानक शॉक बसला आणि आश्चर्य वाटलं की बी एस व्यंकटराव असं अचानक युटर्न कसे घेऊ शकतात. म्हणून बी एस व्यंकटरावला पर्यायी नेतृत्व म्हणून आंबेडकरांनी कोणतं नेतृत्व तयार केलं, जय सुबैया नावाचं. कारण बी श्यामसुंदर, बी एस व्यंकटराव आता हे निजामाच्या संघटनेशी, पश्त अक्वामशी जुळले गेले होते. म्हणून जय सुबैया यांना बाबासाहेबांनी बोलवून घेतलं 1942ला नागपूरला. जय सुबैयांना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं 1942ला बाबासाहेब आंबेडकरांची एक संघटना स्थापन झालेली होती. ती कोणती, शेड्यूल कास्ट फेडरेशन. म्हणजे पूर्ण भारतातली शेड्यूल कास्ट फेडरेशन, त्याची शाखा हैदराबादमध्ये काढायला लावली. कोणाला, जे एच सुबैयांना. त्याचं नाव होतं हैदराबाद शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि ही हैदराबाद शेड्यूल कास्ट फेडरेशन ही मात्र बाबासाहेबांची संघटना होती. बाबासाहेबांना मानणार होते आणि बाबासाहेब यांना सपोर्ट करणार होते. कोणाला, सुबैयांना, हैदराबाद शेड्यूल कास्ट फेडरेशन. कारण बाबासाहेबांनी आधी प्रयत्न केले बी एस व्यंकटरावांना, बी श्यामसुंदरला कुणाशी, सुबैयांशी एकत्रित आणण्याचं. परंतु ते सुबैयांशी एकत्रित आले नाही. त्यांनी निजामाबाबत एक निष्ठा दाखवली. कुणी, बी एस व्यंकटरावांनी आणि बी श्यामसुंदरनी. परंतु हे जे सुबैया होते, या सुबैया बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे होते. त्यांनी मात्र पश्त अक्वामशी संघटित न राहता हैदराबाद शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942ला नवीन संघटना स्थापन करून दलितांना पटवून दिलं की मराठवाडा मुक्ती संग्राम किंवा हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आपल्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना सांगितलं होतं की निजाम हा देशाचा शत्रू आहे आणि आपला देश भारतात किंवा मराठवाडा असेल किंवा हैदराबाद असेल, भारतात सामील होणं हे भारताच्या हेतूने आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. निजाम हा देशाचा शत्रू आहे आणि तो आपला पण शत्रू आहे. परंतु मित्रांनो, काय व्हायचं की बाबासाहेबांना मानणारा दलित वर्ग असायचा. सुबैया, खरं तर पाहिलं तर सुबैयांना पाठिंबा होता बाबासाहेबांचा. पण बाबासाहेबांचं खोटं नाव घेऊन हे जे पश्त अक्वामचे जे नेते होते, कोण,
B.S. व्यंकटराव आणि B. श्यामसुंदर हे बाबासाहेबांचा पाठिंबा आम्हाला आहे असं म्हणून खोट्या सभा घ्यायच्या, लोकांची गर्दी जमवायची, परंतु त्या ठिकाणी बाबासाहेब आलेलेच नसायचे. खरं तर बाबासाहेबांचा पाठिंबा कुणाला होता? सुभयांना होता. सुभयांना होता म्हणजेच कुणाला होता? हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाला होता, मराठवाडा मुक्ती संग्रामाला होता. आता आपल्याला पुढे जाऊन पाहायची महत्त्वाची भूमिका वंदे मातरम विद्यार्थी चळवळ पण आपण पाहिलेली आहे, सामाजिक सांस्कृतिक जागृती पण पाहिलेली आहे, टेट काँग्रेसचं आपण कार्य पाहिलेलं आहे. टेट काँग्रेसचं शेवटचं आपल्याला कारण तुम्हाला सांगतो, टेट काँग्रेसचं 1938ला स्थापना झाली होती. 29 जून स्टेट काँग्रेसची स्थापना कधी झाली होती? 29 जून 1938ला स्टेट काँग्रेसची स्थापना झाली, परंतु लगेच सप्टेंबर 1938मध्ये निजामाने त्याच्यावर बंदी आणली. बंदी आणल्या मग यांनी काय केलं? 18 तुकड्यांनी आंदोलन केलं, सत्याग्रह केलं 1938ला. नंतर पुन्हा महात्मा गांधीजींनी सत्याग्रह मागे घ्यायला लावलं. त्याच्यानंतर पुन्हा वैयक्तिक सत्याग्रह केलं 1940ला 5 लोकांनी. त्यात पहिले व्यक्ती कोण होते? स्वामी रामानंद तीर्थ. त्याच्यानंतर पुन्हा चले जाव चळवळीत सहभागी झाले. चले जाव चळवळीत सहभागी होणं म्हणजे कुठं? तारा तोडणं, शिंदीचे झाडं तोडणे, जंगल सत्याग्रह करणे, अनेक काही. मग मित्रांनो, हे स्टेट काँग्रेस जिवंत झाली कधी? स्टेट काँग्रेस जिवंत झाली कधी ते आता आपल्याला समजून घ्यायचं. आता 1946ला स्वतः पंडित नेहरूंनी मागणी केली निजामाकडे. काय मागणी केली? की टेट काँग्रेसवरची बंदी उठवा. 1946 अखिल भारतीय प्रजा संस्थानी परिषदेचे अध्यक्ष असतील त्यावेळेस पंडित नेहरूंनी स्वतः निजामाला मागणी केली की टेट काँग्रेसवरील बंदी उठवा. म्हणजे जी काँग्रेस 1938ला जन्मण्यापूर्वीच आधी मेली, जन्मली लगेच मेली, ती काँग्रेस स्टेट काँग्रेस 1938 नंतर 1946ला जिवंत होती. म्हणजे काय करतो? निजाम त्याच्यावरची बंदी हटवतो आणि 1946ला टेट काँग्रेस जिवंत होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसची पुन्हा मान्यता दिली जाते. कोणाकडून? निजाम सरकारकडून, निजामाकडून. कारण त्यासाठी पंडित नेहरूंनी ह्या लोकांनी मागणी केलेली असते. तुम्हाला मी सांगितलं महाराष्ट्र सभा. मग महाराष्ट्र सभा आता कोणात विलीन होणार होती? हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये. कारण त्याचं नेतृत्व कोण करत होते? स्वामी रामानंद तीर्थ. आणि याचंही नेतृत्व हैदराबाद स्टेट काँग्रेस स्वामी रामानंद तीर्थच करत होते. कारण का 1947ला जे काही इलेक्शन झालं किंवा 1947च्या अधिवेशनात जे काही इलेक्शन झालं, अध्यक्ष कुणाला करायचं? जे रामकृष्ण नावाची व्यक्ती होती, मवाळ गटाचे नेतृत्व करणारे, ते रामकृष्ण आणि इकडे स्वामी रामानंद तीर्थ हे दोघं इलेक्शनला उभे राहिले. तर स्वामी रामानंद तीर्थ निवडून आले. कशाच्या अध्यक्षपदावर? हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या. आता सर्व कार्यक्रम काँग्रेसचा कोणाच्या हातात आला? स्वामी रामानंद तीर्थांच्या हातात आला. आणि मग स्वामी रामानंद तीर्थांनी काय ठरवलं की लगेच स्वामी रामानंद तीर्थांनी लोकांना संदेश दिला, लोकांना सहभाग करून घेण्यासाठी डायरेक्ट एक कार्यक्रम आखला. कार्यक्रम काय आखला की आता भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र होते. आपण सुद्धा 7 ऑगस्टला आपण काय होतोय? विलीन होतोय. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपला स्वातंत्र्य दिन आहे. आणि स्वामी रामानंद तीर्थने काय केलं? कार्यक्रम तयार केला आणि काय सांगितलं? 7 ऑगस्ट हा आपला हैदराबाद आता भारतीय संघराज्यात विलीन होण्याची तारीख आहे आणि 15 ऑगस्ट आपला सर्वांचा स्वातंत्र्य दिन असेल असं घोषित केलं. आणि डायरेक्ट काय? त्या ठिकाणी झेंडा सत्याग्रह. झेंडा सत्याग्रह म्हणजे काय? आता हैदराबाद संस्थानात भारताचा झेंडा फडकणार, घरोघरी झेंडा फडकणार, सरकारी ऑफिसवर झेंडा फडकणार आणि सर्वजण झेंडा घेऊन मिरवणूक करणार. 7 ऑगस्टला स्वतः स्वामी रामानंद तीर्थांनी काय केलं? बाबासाहेब परांजपे असतील किंवा स्वतः स्वामी रामानंद तीर्थ खांद्यावर झेंडा घेऊन हैदराबादमध्ये सुलतान बाजारमध्ये स्वतःच्या खांद्यावर झेंडा घेऊन निघाले. त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. किंवा 13 ऑगस्ट 1947ला निजामाने डायरेक्ट आदेश काढला, जो कोणी परकीय देशाचा झेंडा हैदराबादमध्ये फडकवेल किंवा जवळ बाळगेल त्याला 3 वर्षाची सजा होईल. त्या आदेशाला सुद्धा पायदळी तुडवलं. कोणी? स्वामी रामानंद तीर्थांनी. यांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही धमकीला भेट नाही. 15 ऑगस्टला आमचा स्वातंत्र्य दिन आहे. 7 ऑगस्टलाच आम्ही कुठं सामील झालो आहे? आमचा हैदराबाद प्रांत किंवा आमचा हैदराबाद जो प्रदेश आहे तो कुठं सामील झालेला आहे? भारतीय संघराज्यात. कधी सामील झाला आहे? 7 ऑगस्टला. आणि 15 ऑगस्ट आमचा काय आहे? मुक्ती किंवा आमचा स्वातंत्र्य दिन आहे असं स्वामी रामानंद तीर्थांनी घोषित केलं. आणि जवळजवळ मित्रांनो जनतेमध्ये एवढी उमेद भरली की प्रत्येक घरोघरी तिरंगा फडकायला लागला. झेंडा सत्याग्रह म्हणजे झेंडा घेऊन मिरवणूक काढायला लागले. एवढंच काय की उस्मानिया विद्यापीठावर सुद्धा तिथं जे असणारा असिस्टंट आहे ग्रंथपाल त्याने सुद्धा उस्मानिया विद्यापीठावर तिरंगा फडकवला. त्याचबरोबर जो आपला औरंगाबादचा जो किल्ला आहे दौलताबाद किल्ला, तिथं सुद्धा खैरे आणि जयस्वाल हे 2 व्यक्ती होते. एक खैरे आणि जयस्वाल बांधकाम मजुराचं सोंग करून
त्या ठिकाणी दौलताबाद किल्ल्यावर जाऊनसुद्धा निजामाचा झेंडा उतरून आपला तिरंगा फडकवलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला जर सांगायचं झालं, लातूरमध्ये जी गंजगोलाई आहे त्या ठिकाणी निजामाचा झेंडा फडकवला जातो. तर निजामाचा झेंडा उतरून रघुवीर शिंदे या नावाच्या कार्यकर्त्यांनी भारताचा झेंडा फडकवला. दगडाबाई शेळके, जिला जालना जिल्ह्याची लक्ष्मी राणी म्हटलं जातं, तिने प्रतिकार केला, झेंडा सत्याग्रह केला. अशा अनेक लोकांनी झेंडा सत्याग्रह करून महत्त्वाच्या ठिकाणी झेंडा फडकवला. आणि अशा वेळेस मात्र काय व्हायचं की आपल्या भारताच्या झेंड्याचा निजाम पोलिसांकडून, निजाम संघटनेकडून काय व्हायचा, एक प्रकारे अवमान व्हायचा. झेंड्यावर गोळ्या झाडल्या जायच्या, झेंडा जाळला जायचा. या वेळेस मात्र नेहरू शांत बसले नाही आणि नेहरूंनी काय सांगितलं निजामाला की जर असं काय अपमान होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. त्यावेळेस निजामाने काय सांगितलं नेहरूंना, आमच्याकडून असं कोणताही अप्रकार झालेला नाही आहे, कोणताही तुमच्यावर झेंडा जाळलेला नाही आहे. कारण आधीच तुम्हाला सांगतो की 29 जवळजवळ नोव्हेंबर 1947ला जैसे ते करार होता. जैसे ते करारानुसार निजाम किंवा हैदराबाद संस्थानाला जवळजवळ वेगळ्या राष्ट्राचा दर्जा दिल्यासारखंच होतं. जैसे ते म्हणजे काय, जसं हैदराबादचे संबंध ब्रिटिशांशी होते तसेच भारताशी राहणार होते. म्हणजे हैदराबाद काय होतं, स्वतंत्र आहे अशी जणू काय भारतानेच मान्यता दिलेली होती. परंतु हैदराबाद स्वतंत्र राहणे भारताला खूप घातक होतं. परंतु हे अनेक काही कारणं ठरत होते. जनता शांत बसत नव्हती, जनता निजामाला सहकार्य करत नव्हती. का सहकार्य करत नव्हती की जनतेवर पहिल्यापासून अन्याय अत्याचार करत आला होता निजाम. निजामाच्या अनेक संघटना होत्या, रजाकार होत्या, इत्यादील मुसलमान संघटना होत्या. ह्या अन्यायाला जनता वैतागली होती. आणि हे जे झेंडा सत्याग्रहातून नंतर पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की निजामाने अनेक दडपशाही चालू केली. जवळजवळ ऑगस्ट 47 संपला. सप्टेंबर स्वामी रामानंद तीर्थ यांना जेलमध्ये टाकलं गेलं, कारागृहात टाकलं गेलं. परंतु सप्टेंबर 1947मध्ये अनेक दडपशाही चालू झाली म्हणजे अनेक निरपराध सत्याग्रहींना आतमध्ये टाकलं गेलं, काहींचा कोठडीतच मृत्यू झाला गेला. म्हणून 8 सप्टेंबरला काय राष्ट्रीय प्रांतिक काँग्रेसने दडपशाही दिन म्हणून साजरा केला. दडपशाही दिन. आणि 15 सप्टेंबरला हैदराबाद दिन निजामाच्या दडपशाहीचा निषेध म्हणून 8 सप्टेंबर 1947 काँग्रेसने साजरा केला आणि 15 सप्टेंबर 1947 हैदराबाद दिन म्हणून साजरा केला. आणि मित्रांनो, योगायोग तुम्हाला सांगायचं, त्यांनी 15 सप्टेंबर 1947 हैदराबाद दिन म्हणून साजरा केला. परंतु 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा स्वतंत्र झाला असं किंवा हैदराबाद स्वतंत्र झाला असं. पहा किती म्हणजे जवळ तारखा जुळतात त्याच्या. आता थोडंसं आपण आणखी थोडं मागे येऊयात. मागे याच्यासाठी येऊयात आपल्याला माहिती आता जवळजवळ की चळवळ पेटलेली आहे, जनता स्वतः सहभागी झालेली आहे. आणि काँग्रेसने कार्यक्रम आखला होता की जर निजामाने आपल्याला स्वतंत्र दिलं नाही तर आपला दुसरा, कारण आता महत्त्वाचे नेते जेलमध्ये गेले होते, स्वामी रामानंद तीर्थ असतील किंवा बाबासाहेब परांजपे असतील. मग आता महत्त्वाचे नेते गेल्यानंतर चळवळीचं नेतृत्व कोणी करायचं, काय करायचं, म्हणून दिगंबर बिंदू यांच्या अंडर काय केली होती, स्वामी रामानंद तीर्थांनी कृती समिती नेमली होती. आणि ह्या कृती समिती कशी होती, सशस्त्र होती. कारण का सशस्त्र, स्वतः स्वामी रामानंद तीर्थ अहिंसावादी होते, गांधींना मानणारे होते, तरीसुद्धा दिगंबर बिंदूंच्या अंडर कृती समिती नेमतात. आणि सशस्त्राला का मान्यता देता, कारण मित्रांनो परिस्थिती तशी जबाबदार होती. कारण हे जे रजाकार संघटना होत्या, रजाकार संघटनाला निजामाकडून आर्थिक सहाय्य होतं, पोलीस कारवाई करत नव्हते. आणि ही रजाकार संघटना कधी ॲक्टिव्ह झाली होती, 1940ला ॲक्टिव्ह झाली होती. आधी थोडं रजाकार संघटनेविषयी जाणून घेऊ मित्रांनो. इत्तेहादुल मुसलमान ही बहादूर यार जंगने स्थापन केलेली संघटना होती. त्या इत्तेहादुल मुसलमान संघटनेचं काम काय होतं, इत्तेहादुल मुसलमान काय करायची, हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान करायचं किंवा मुस्लिमांच्या इस्लामचा जो झेंडा आहे तो झेंडा दिल्लीवर फडकवण्यापर्यंत, बंगालपर्यंत सत्ता फडकवण्यापर्यंत, निजामाचा झेंडा साऊथपर्यंत फडकवण्यापर्यंत त्यांचं स्वप्न असायचं. आणि त्या इत्तेहादुल मुसलमान अधिवेशनात एक ठराव प्रस्ताव मंजूर होता आणि हेच बहादूर यार जंग 1940ला रजाकार संघटना स्थापन करतात. रजाकार या शब्दाचा अर्थ होतं धुळीत पडलेल्यांना वर उचलणे. परंतु हे एवढं पवित्र नाव होतं, धुळीत पडलेल्यांना वर उचलणं. परंतु ही रजाकार संघटना लढाऊ संघटना होती. पोलिसांप्रमाणे त्यांचा गणवेश होता. खाकी पॅन्ट आणि खाकी शर्ट होतं आणि ब्लॅक टोपी होती. आणि जर तो अधिकारी असेल तर त्याचा खाकी कोट असायचा. आणि पोलिसांप्रमाणे त्यांच्याजवळ हत्यारं असायचे आणि ते काय करायचे, बिंदास भर दिवसा लोकांची हत्या करायची. तसंच 1946मध्ये पहिला काँग्रेसी व्यक्ती जर मेला असेल तर गोविंदराव पानसरे मेले होते, हुतात्मे झाले होते. गोविंदराव
पानसरे 1946ला. कोणी मारलं होतं? रजाकार संघटनेने. एवढी त्यांची दहशत होती त्या रजाकार संघटनेच्या. त्यांचं एकच काम होतं की हा जो गोविंदराव 1946पासून रजाकार संघटना अतिशय ॲक्टिव्ह झाली होती, कारण त्याचं नेतृत्व कोणाकडे आलं होतं? कासिम रजवीकडे आलं होतं. आणि कासिम रजवी हा कोण होता? लातूरमधला होता आणि तो एक वकील होता. आणि त्याचं काम काय होतं की लातूरमध्ये जे काही मुस्लिम गुंड ज्या धर्मासाठी आतमध्ये गेले होते, जेलमध्ये गेले होते, त्यांना सोडून बाहेर काढणं आणि पुन्हा हे मुस्लिम गुंडांचा वापर करणं. कोणाच्या विरोधात? हिंदूंच्या विरोधात. हा कासिम रजवी रजाकार संघटनेचा प्रमुख झाला 1946ला. तो अतिशय निर्दयी होता आणि त्याने फार हिंदूंबाबत अतिशय तो खूप म्हणजे हिंसावादी किंवा हिंसक कृत्य करायचा. हा कासिम रजवीला मारण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. मित्रांनो, कासिम रजवी हा झाळ होता. याला मारण्यासाठी 1942ला याच्या रंग सभा मंचावर बॉम्ब पण फेकला होता. कोणी फेकला होता? प्रश्न याच्यावर आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यावर थोडंसं जाणून घेऊ, मग आपण कृती समितीकडे येऊ. आधी रजाकार संघटना समजून घेऊ आणि कृती समिती, दिगंबर बिंदूंची कृती समिती स्थापन होण्यामागचं कारण आधी समजून घेऊ, मग कृती समिती समजून घेऊ. आता रजाकार संघटना मी तुम्हाला सांगितलं, रजाकार संघटना 1940ला स्थापन केली इत्तेहादुल मुसलमान या संघटनाने. आणि त्याचेसुद्धा पहिले अध्यक्ष बहादूर यार जंग होते. ते नंतर एक्सपायर झाले. त्याच्यानंतर 1-2 अध्यक्ष आले. त्यांचं आणि निजामाचं जुळलं नाही. नंतर कासिम रजवीला 1946च्या दरम्यान अध्यक्ष केलं. कासिम रजवी हा इत्तेहादुल मुसलमान संघटनेचा आणि रजाकार या दोन्ही संघटनेचा अध्यक्ष बनला. आणि हा कासिम रजवी सगळ्यात भयाळ आणि भयानक आणि झाळ म्हटलं तर एक हिंसकवादी आणि निर्दयी माणूस म्हटलं तरी झालं. तो कासिम रजवी 1946चा अध्यक्ष बनला आणि ते सरळ हिंदूवर कारवाई करू लागला. हिंदूंना लष्कराच्या किंवा त्या रजाकार संघटनेच्या हत्याराच्या सहाय्याने भडकवू लागला. तर अशा वेळेस ह्या रजाकार संघटनेला थोपवणं अतिशय गरजेचं होतं. स्वामी रामानंद तीर्थ अहिंसावादी होते, गांधींना मानणारे होते, परंतु त्यांना माहिती होतं की ही रजाकार संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं की निजामाच्या विरोधात सत्याग्रहाने लढले, निजामाच्या विरोधात झेंडा सत्याग्रह केला. परंतु हे निजामाचे जे काही पिल्लं होते, कोण? रजाकार संघटना असेल, इत्तेहादुल मुसलमान संघटना असेल, खाकसार संघटना असेल, निजाम सेना असेल, यांच्यासाठी मात्र जशाच तसे उत्तर देणं अपेक्षित आहे. म्हणून स्वामी रामानंद तीर्थांनी काय केलं होतं, 1947-48च्या दरम्यान एक कृती समिती तयार करून ठेवली होती. जर आम्हाला निजामाने जेलमध्ये टाकलं सत्याग्रह करत असताना, तर ह्या कृती समितीने ॲक्टिव्ह व्हायचं होतं. आणि ह्या कृती समितीचे अध्यक्ष कोण होते? दिगंबरराव बिंदू ह्या कृती समितीचे अध्यक्ष होते. आणि ह्या दिगंबरराव बिंदूंनी काय केलं होतं, आपल्या हैदराबाद संस्थानातील असतील किंवा मराठवाड्यातील लोकांना त्यांनी ट्रेन केलं होतं, सशस्त्र ट्रेनिंग दिली होती. आणि जशाच तसे उत्तर, जशाच तशी फाईट दिली जायची. कोणाच्या विरोधात? रजाकारांशी. आणि रजाकारांमध्ये सुद्धा एक प्रकारे दहशत निर्माण केली होती. कोणी? आपल्या दिगंबरराव बिंदूंच्या कृती समितीने. जर मित्रांनो ही कृती समिती जर नसते तर ह्या निजामावर किंवा ह्या रजाकार संघटनेला कंट्रोल करणं नुसतं सत्याग्रहाने भाग पडलं नसतं. कारण का की ऑलरेडी भारत देशाने हैदराबादाला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन ठेवला होता. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जनतेच्या हातात चळवळ जरी जनतेने केली असती तरी जनतेला कंट्रोल मात्र रजाकार करत होते. कारण जवळजवळ 2 लाख रजाकार निर्माण केले होते निजामाने आणि त्यांना पगार दिले जायचे. आणि रजाकार ही संघटना अशी होती की निजामाला सुद्धा कधी कधी जुमानत नसायची, कारण पोलिसांच्या कारवाईत ते हस्तक्षेप करत असत. आणि मित्रांनो पुढे जाऊन जर सांगायचं जर झालं तर अशा प्रकारे एक परिस्थिती निर्माण झाली कुठं आपल्या देशामध्ये, हैदराबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये एक परिस्थिती निर्माण झाली. जनता तळागाळातून पेटून उठली. त्या ठिकाणी महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग आला, विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग आला, त्या ठिकाणी शेतकरीसुद्धा सहभाग आले. 1943ला शेतकऱ्यांनी पहिला मोर्चा निघाला होता हैदराबादला. शेतकऱ्यांचा पहिला मोर्चा हैदराबादला कधी निघाला होता? 1943ला. कोणी काढला होता? पंजप्पा बसप्पा जंगम ह्या व्यक्तीने निजामाच्या विरुद्ध पहिला मोर्चा काढला होता शेतकऱ्यांचा. का काढला होता? निजाम सक्तीने धान्य वसुली करीत होता. नंतर 1946-47ला सुद्धा ह्याच व्यक्तीने पंजप्पा बसप्पा जंगमनी सुद्धा शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. म्हणजे आता ह्या निजामाच्या विरोधात विद्यार्थी पेटून उठले होते, महिला पेटून उठल्या होत्या, शेतकरीसुद्धा पेटून उठले होते. आणि निजामाला एक प्रकारे निजामाची अर्थव्यवस्था त्यांनी खिळखिळ केली होती. रजाकारांना जशा तसं उत्तर दिलं जात होतं.
अशा वेळेस मात्र हे जे होत असताना आपला झेंडा सत्याग्रह होत होता, मी तुम्हाला सांगितलं होतं ऑगस्ट महिन्यापासून झेंडा सत्याग्रह चालू होता. अशी परिस्थिती होत असताना भारताचा झेंडा जाळला जात होता किंवा त्याच्यावर गोळ्या झाडला जात होता, झेंडाचा अपमान होत होता आणि स्वामी रामानंद तीर्थ काँग्रेसकडे कंटिन्यू मागणी करत होते की तुम्ही काहीतरी कारवाई करा. आणि पंडित नेहरूंना, सरदार वल्लभभाई पटेलांना पंडित नेहरूंना एक कारण भेटलं की आपल्या झेंड्याचा अवमान होतो आणि त्यावेळेस मात्र आता पोलिसी कारवाईची गरज त्यांना भासायला लागली, म्हणजे डायरेक्ट ॲक्शन पोलिसी कारवाईची गरज भासायला लागली. कोणाला? भारताने. मग भारताने काय केलं, जे सदर्न विंगचे म्हणजे सदर्न कमांडचे जे प्रमुख होते जनरल गोडार्ड यांच्या अंडर एक योजना आखली, जनरल गोडार्डच्या अंडर. आणि जनरल गोडार्डच्या अंडर योजना आखली, परंतु ते नंतर रिटायर झाले. ती योजना कोणाकडे आली? राजेंद्र सिंहकडे आली. राजेंद्र सिंहकडे योजना आली. कोणती योजना? की हैदराबाद आता मुक्त करायचा निजामापासून. आणि मग ह्या राजेंद्र सिंहांनी काय केलं, 5 ठिकाणाहून आघाड्या उभारल्या, 5 ठिकाणाहून लष्कर आतमध्ये सोडलं. त्या ऑपरेशनचं नाव होतं पोलो ऑपरेशन म्हणजेच पोलीस ऑपरेशन नाव देण्यामागचं कारण काय मित्रांनो, की हैदराबाद हे दुसरा देश नाही, हे आमचा भारताचाच भाग आहे आणि भारताच्या अंतर्गत कारवाई पोलीस करत असतात, म्हणून या ऑपरेशनला पोलो ऑपरेशन दिलं किंवा पोलीस ऑपरेशन दिलं. आणि परंतु कारवाई मात्र कोणाची होती? लष्कराची होती. प्रमुख कोण होते? राजेंद्र सिंह होते. 5 ठिकाणाहून त्यांनी लष्कर हैदराबादमध्ये सोडलं. कधी सोडलं? 13 सप्टेंबरच्या पहाटे 4 वाजता. 13 सप्टेंबर 1948 पहाटे 4 वाजता लष्कर आतमध्ये सोडले. सगळ्यात पहिली आघाडी कुठून सुटली? सोलापूर मार्गे सुटली. सोलापूर मार्गे पहिली आघाडी सुटली. त्या आघाडीचे नेतृत्व कोण करत होते? जयंत चौधरी, मेजर जयंत चौधरी हे सोलापूरकडच्या आघाडीचं नेतृत्व करत होते. अशा 5 आघाड्या हैदराबादमध्ये 13 सप्टेंबर 1948ला पहाटे 4 वाजता कोणी आपले प्रमुख राजेंद्र सिंहने सोडले. आणि सोडल्यानंतर प्रत्येक आघाडी व्यवस्थित पार करत येऊन शेवटी इद्रिस जो कोण प्रमुख होता निजामाचा लष्कर प्रमुख, तो 17 सप्टेंबरला जो त्यांचा प्रमुख होता जनरल अल इद्रिस हा शरण आला. म्हणजे हे पोलीस कारवाई किंवा ऑपरेशन पोलो किती दिवस चाललं आपलं लष्कराचं? 5 दिवस चाललं. कधी? 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस. आणि 5व्या दिवशी जो निजामाचा लष्कर प्रमुख होता तो जनरल अल इद्रिस शरण आला. कोणासमोर शरण आला? आपले मेजर जयंत चौधरी, की ज्यांनी पहिल्या आघाडीचं नेतृत्व केलं होतं सोलापूर मार्गे. तसे 5 आघाड्या सोडल्या होत्या लष्कराच्या हैदराबादमध्ये आणि 5 दिवसात आपण हैदराबादावर विजय मिळवू शकलो. 5 दिवसात एवढ्या सहजासहजी मिळवू शकण्याचं कारण म्हणजे काय? जनतेचं सहकार्य, लोकसहभाग आणि जनतेचं सशस्त्र आंदोलन. कारण का मित्रांनो, जनतेचं सशस्त्र आंदोलन असल्यामुळे त्या ठिकाणी निजामाची अर्थव्यवस्था डळमळली होती. कारण का डळमळली होती? की बँकासुद्धा लुटल्या गेल्या होत्या निजामाच्या अनेक ट्रेन उद्ध्वस्त केल्या गेल्या होत्या, निजामाच्या अनेक तारा यंत्रणा, शासकीय कचेऱ्या जाळल्या गेल्या होत्या. निजामाचं जवळजवळ शासकीय अतिशय नुकसान केलं होतं जनतेने. जी उमरी बँक प्रकरण तुम्हाला सांगायचं राहून गेलं मित्रांनो, त्याचा प्रश्न येऊ शकतो. ज्यावेळेस महात्मा गांधीजींचे आपले निधन पावतात 30 जानेवारी 1948ला. महात्मा गांधी कधी निधन पावतात? 30 जानेवारी 1948ला. त्याच दिवशी नांदेडमधील उमरी बँक आपले जनता लुटती. ती बँक कोणाची असते? निजामाची असते. आणि ती बँक लुटून तो पैसा चळवळीसाठी वापरला जातो. कारण जेव्हा ही उमरी बँक लुटली जाते तेव्हा त्याचा मनस्ताप स्वतः स्वामी रामानंद तीर्थांना सुद्धा होत असतो. कारण त्यामध्ये जनतेच्या पण ठेवी असतात. स्वतः रामानंद तीर्थांना पण त्याचा हे होत असतो. आणि स्वतः याचं उत्तर कोण मागतं? देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल. पण जेव्हा ते ऑडिट होतं शंकरराव देव हे सर्वांना माहिती असतं. शंकरराव देवमार्फत जेव्हा ऑडिट होतं, जे आपले मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांच्यामार्फत जेव्हा ऑडिट होतं तेव्हा कळतं की ह्या उमरी बँकमध्ये लुटलेला पैसा हे पूर्णपणे जनतेने चळवळीसाठीच राबवला होता. जनतेने कोणीही स्वतःसाठी वापरलेला नाही. तर ही उमरी बँक प्रकरण असं म्हणजे एक प्रकारे 5 दिवसात हैदराबाद मुक्त होण्यासाठी किंवा मराठवाडा मुक्त होण्यासाठी कारण फक्त काय? की निजामाची अर्थव्यवस्था जनतेने खिळमळीत केली होती, डळमळीत केली होती. निजामाचं लष्कर डळमळीत केलं होतं. आणि निजामाकडे आता निजामाचा जो पंतप्रधान होता लायक अली खान स्वतः सांगतो की निजामाचं जे लष्कर होतं त्या लष्करांना बराच काय अभ्यास नव्हता.
काय अभ्यास नव्हता? त्यांना पुलांची माहीत नव्हती, त्यांना रस्त्यांची माहिती नव्हते आणि निजामाकडे शस्त्राचा अभाव होता, निजामाकडे पैशाचा अभाव होता. अशा अनेक काही कारणं होते ज्याच्यामुळं पोलीस ऑपरेशन लवकरात लवकर 5 दिवसात सक्सेस झालं आणि निजामाला शरणागती पत्करावं लागली. मित्रांनो, निजामाने आता शरणागती पत्करवली 17 सप्टेंबर 1948ला आणि 17 सप्टेंबर 1948 हाच हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा दिन असेल, हाच मराठवाडा मुक्ती दिन असेल. किती? 17 सप्टेंबर 1948ला आता मराठवाडा स्वतंत्र झाला. 17 सप्टेंबर 1948ला. आणि त्यानंतर काय झालं? निजामाला तुम्ही म्हणता मग निजामावर कारवाई केली नाही का? निजामावर कारवाई झाली नाही कारण निजाम संस्थानिक होता. उलट त्याला 50 लक्ष रुपये वार्षिक पेन्शन चालू केली भारत सरकारने. 50 लक्ष. नंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर सर्व संस्थानिकांच्या पेन्शनी बंद केल्या. परंतु हा कोण होता? निजाम संस्थानिक होता. 50 लक्ष रुपये त्याला पेन्शन चालू केली आणि त्याला ज्याची जी जंग मालमत्ता होती ती त्याला बाळगू दिली. म्हणजे एक प्रकारे निजामाचा सन्मानच झाला. परंतु जो कासिम रजवी जो होता, जो कासिम रजवी यांनी सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार केले होते रजाकार संघटनेमार्फत. अनेक हिंदूंचे त्यांनी कत्तली केलेला होता. तो कासिम रजवी याला मात्र शिक्षा केली होती भारत सरकारने. किती? 7 वर्ष. आणि पुण्याच्या कारागृहात टाकला होता. पुण्याच्या कारागृहात टाकला होता. परंतु याला जेव्हा पुण्याच्या कारागृहातून 7 वर्ष शिक्षा झाल्यानंतर याला पाकिस्तानात त्याला सुरक्षित सोडणार होते. कोण? भारत सरकार. परंतु लोकांना याचा राग होता कासिम रजवीचा. याला आधीच मारण्यासाठी प्रयत्न झाला होता. मित्रांनो, निजामाच्या गाडीवर सुद्धा बॉम्ब फेकला होता. कोणी फेकला होता? तो प्रश्न आलेला आहे STI 2014च्या परीक्षेला. निजामाच्या गाडीवर बॉम्ब नारायण पवारने फेकला होता. नारायण पंढरीनाथ पवार. आणि नारायण पवारने स्वतः हाताने फेकला होता, पण निजाम वाचला होता. आणि नारायण पवारबरोबर अजून 3 व्यक्ती होते. ते 3 व्यक्ती कोण असेल? गंगाराम असन, बाळकृष्ण असन आणि अजून एकाचं नाव मला आठवत नाही. 4 व्यक्ती होते. त्यांनी निजामावर 1946-47 दरम्यान बॉम्ब फेकला होता आणि या नारायण पवारला शिक्षा झाली होती फाशीची. परंतु त्याला विनाशर्त 1948च्या दरम्यानच सोडून देण्यात आला. तसंच निजामावर जसं नारायण पवारने बॉम्ब फेकला होता तसा कासिम रजवीच्या सभा होणाऱ्या स्टेजवर सुद्धा कोणी बॉम्ब फेकला होता? विश्वनाथप्पा सोलापुरे आणि कापसे. विश्वनाथप्पा सोलापुरे व विश्वनाथप्पा नाव एकच आहे, फक्त आडनाव वेगळं आहे. कापसे आणि लष्कर या तिसरा व्यक्ती, अशा 3 व्यक्तींनी कासिम रजवीच्या सभेवर सुद्धा बॉम्ब फेकला होता. सभा ज्या त्या ठिकाणी, पण तिथं सुद्धा कासिम रजवी वाचला. कासिम रजवीच्या हत्येचा अजून 2दा प्रयत्न झाला होता. 2दा कधी? की जेव्हा कासिम रजवीचे मोहीम किंवा रजाकार संघटनेचं काम होतं की दलितांना जबरदस्तीने मुस्लिम बनवणं. तसाच एक इरप्पा महार नावाचा व्यक्ती, इरप्पा महार नावाच्या व्यक्तीला कासिम रजवीने जबरदस्तीने मुस्लिम बनवलं होतं आणि त्याला आपल्या घरी नोकर म्हणून ठेवला होता. आणि त्याचं नाव काय दिलं होतं? त्याला मोहम्मद अली नाव दिलं होतं. मुस्लिम धर्म त्याला जबरदस्तीने स्वीकारायला लावून. त्याच्यामुळे त्याला रागच होता. कोणाला? ह्या इरप्पा महार व्यक्तीला. आणि त्याला त्याच्या घरी पाणी भरायला किंवा काम करायला ठेवला होता कासिम रजवीने लातूरला. आणि त्या इरप्पा महारला प्रेमाने ते लड्डूसुद्धा म्हणायचे. पण त्या इरप्पा महारच्या डोक्यात राग होता की मला जबरदस्तीने मुस्लिम बनवले. म्हणून इरप्पा महारच्या कॉन्टॅक्टमध्ये काही मराठवाड्यातील स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यवीर येतात आणि त्यामध्ये मग ते इरप्पा महार या व्यक्तीशी संपर्क साधून कासिम रजवीला मारण्याचा कट रचतात. आणि कट रचण्यामध्ये कोण कोण असतं? रघुवीर शिंदे असतील, एकनाथ असतील. तर आता प्लॅन असा होता की कासिम रजवी जेव्हा झोपलेला असेल तेव्हा खिडकीजवळ येऊन इरप्पा महारनी काय करायचं? खाली वाकायचं आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन रघुवीर शिंदेने गोळ्या झाडायच्या. कोणाला झाडायच्या? कासिम रजवीला. परंतु प्रॉब्लेम काय झाला? ज्यावेळेस हा इरप्पा खाली वाकला आणि रघुवीर शिंदेने त्याच्या पाठी उभं राहायचं तर एकनाथच उभा राहिला आणि एकनाथला खाली ओढण्यात रघुवीर शिंदेची यांची चुळबुळ झाली आणि कासिम रजवीला जाग आली आणि त्यांनी बंदूक हातात घेतली आणि तो सगळा प्लॅन चौपट झाला 1943-44. नाही तर त्याच वेळेस कासिम रजवीची हत्या यांच्याकडून झाली असती, रघुवीर शिंदे किंवा इरप्पाकडून. परंतु अजून हे 2 प्लॅन अनसक्सेस झाले. 2 प्लॅन कोणते? सभेत बॉम्ब फेकणं. दुसरा कोणता? रघुवीर शिंदेच्या मार्फत कट रचलेला तो अनसक्सेस होणं. आणि तिसरा होता की ज्या वेळेस
भारत स्वतंत्र झालेला होता किंवा हैदराबाद प्रांत स्वतंत्र झालेला होता, मराठवाडा स्वतंत्र झालेला होता, त्यावेळेस कासिम राजवीला भारताने 7 वर्षे शिक्षा सुनावली होती. कुठं? पुण्याच्या कारागृहात. आणि 7 वर्षानंतर त्याला पाकिस्तानात सुखरूप सोडणार होते. म्हणून तो जेव्हा जेलच्या बाहेर येईन, कारागृहाच्या बाहेर येईन, तेव्हा केशवराव धोंडगे नावाची जी व्यक्ती होती, डॉक्टर केशवराव धोंडगेंनी काय केलं, काही ठराविक लोकांना आमंत्रित केलं आणि सांगितलं की आपल्याला कासिम राजवीला जिवंत पाकिस्तानात जाऊन द्यायचं नाही, त्याला या ठिकाणी त्याचा मुर्दा पाडायचा. तर त्यासाठी सुपारी कोणी घेतली होती? तर सुपारी घेणारा व्यक्ती पंढरीनाथ कुरुडे. पंढरीनाथ कुरुडेने डॉक्टर केशवराव धोंडगेंकडून विडा उचलला की मी कासिम राजवीला जुवे मारणार, जसा तो तुरुंगातून बाहेर येईल तसा जुवे मारणार. परंतु भारत सरकार एवढं हुशार होतं, भारत सरकारला माहिती होतं कासिम राजवी जेलच्या बाहेर आला की त्याला कोणीतरी मारणार. ज्यांनी ती नियोजित तारीख ठरवली होती, त्या नियोजित तारखेच्या 2 दिवस आधीच भारत सरकारने त्याला विमानाने पाकिस्तानात पाठवला आणि कासिम राजवी त्या पद्धतीने पुन्हा तिसऱ्यांदा वाचला गेला. असो, कासिम राजवी हा रजाकार संघटनेचं नेतृत्व करत होता. त्यांनी हिंदूवर अनेक अत्याचार केले होते, म्हणून कासिम राजवीला मारण्यासाठीचा प्रयत्न होता. परंतु मराठवाडा आता स्वतंत्र झालेला आहे. 17 सप्टेंबर 1948ला तो मराठवाड्याचा खरं तर स्वातंत्र्य दिन असतो. भारताचा जसा 15 ऑगस्ट 1947 आहे, परंतु मराठा 1 वर्षांनी जास्त लेट स्वतंत्र झाला. परंतु हा नुसता मराठवाडा स्वतंत्र झाला, परंतु तो हैदराबाद राज्यातच होता. म्हणजे मराठी त्या हैदराबाद राज्यात 3 भाषिक होते, कन्नड भाषिक, तेलुगू भाषिक आणि मराठी भाषिक. स्टॉप कर. मित्रांनो, तसा तुम्हाला माहिती 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा स्वतंत्र झाला, परंतु तो कोणत्या राज्यात होता? हैदराबाद राज्यात. आणि हैदराबादमध्ये तुम्हाला सांगितलं मी कोणकोणते भाषिक लोक होते. परंतु मराठवाडा आता महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न जर कोणी केला असेल तर स्वामी रामानंद तीर्थ. मित्रांनो, ह्या स्वामी रामानंद तीर्थांविषयी आपण तर जाणून घेणारच आहोत, परत लगेच जाणून घेऊ आपण. स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903ला झालेला आहे. आणि 3 ऑक्टोबर 1903ला स्वामी रामानंद तीर्थाचा जन्म झाला. परंतु स्वामी रामानंद तीर्थ हे स्वतः हैदराबाद प्रांतातील रहिवासी नव्हते. ते कर्नाटकमधील जरी रहिवासी असले तरी हैदराबाद संस्थानमध्ये येणाऱ्या प्रदेशातील ते रहिवासी नव्हते. आणि त्यांचे वडील, म्हणजे त्यांचं नाव काय येईल? खरं तर स्वामी रामानंद तीर्थांचं नाव येतं व्यंकटेश बबनराव खिडगीकर. व्यंकटेश बबनराव खिडगीकर हे स्वामी रामानंद तीर्थांचं नाव होतं. स्वामी रामानंद तीर्थांचे वडील बबनराव खिडगीकर यांचं प्रपंचात मन रमत नव्हतं, त्यांना संन्यास घ्यायचा होता. आणि ते संन्यास घेतात तर त्यांचे गुरु त्यांना सांगतात की तुम्ही पत्नीची परवानगी न घेता संन्यास घेता तर घेऊ नका, तुम्ही पुन्हा मागे जा. आणि पुन्हा मागे येतात आणि मागे आल्यानंतर त्यांना पुत्र निर्माण होतात, ते म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश बबनराव खिडगीकर. आणि हे व्यंकटेश बबनराव खिडगीकर लहानपणापासून त्यांची एक इच्छा असायची, त्यांना स्वामी विवेकानंदासारखा संन्यास हवा होता. आणि त्यांना संन्यास होण्याचं लहानपणापासून त्यांची इच्छा व्हायची, कारण ते महात्मा गांधी लोकमान्य टिळकांना मानतच होते. त्याबरोबर त्यांना निरुपयोगी करणारा, निष्क्रिय करणारा संन्यास नव्हता हवा, तर त्यांना कोणता संन्यास हवा होता? स्वामी विवेकानंदासारखा संन्यास हवा होता. मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ हे आध्यात्मिक वृत्तीचे किंवा अशा प्रवृत्तीचे तुम्हाला दिसणार नाही. ते जरी आपल्याला वाटत असेल ते हिंदू धर्मासाठी किंवा आध्यात्मिक वृत्तीसाठी. मित्रांनो, त्यांनी सुरुवातीला 1920-21 नंतर हिप्परगा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात हिप्परगा जी शाळा होती तिथं शिक्षक म्हणून काम केलं. त्या ठिकाणी प्लेगची साथ आली. तिथं त्यांना हवामान त्यांच्या शरीराला सुटेबल होत नसल्यामुळं नंतर ते कुठं आले? अंबेजोगाई या ठिकाणी योगेश्वरी शाळा त्यांनी पुनर्जीवित केली आणि योगेश्वरी शाळेत शिक्षक म्हणून काम केलं. त्या योगेश्वरी शाळेत ते 3 वर्षे त्या योगेश्वरी मंदिरात झोपायचे, पण एकदाही ते योगेश्वरी देवीच्या पाया पडले नाही किंवा ते योगेश्वरी देवीच्या पाया पडले नाही असं त्यांचे सहकारी सांगतात. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वतःला पूर्णपणे कुणासाठी वाहून घेतलं होतं? तर समाजासाठी, देशासाठी आणि जनतेसाठी वाहून घेतलं होतं. त्यांनी संन्यास धर्म जरी स्वीकारला असेल तर तो संन्यास धर्म कोणाला अनुसरून होता? स्वामी विवेकानंदांना अनुसरून होता, ना की कोणत्या देवीला अनुसरून होता. असो, हे व्यंकटेश बबनराव खिडगीकरांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केलं आणि त्यांना राजकारणात जर कोणी आणलं असेल तर ते स्वतःच्या आत्मचरित्रात सांगतात, तर मला राजकारणात कोणी आणलं? आनंद कृष्ण वाघमारे, आनंद कृष्ण वाघमारे यांनी त्यांना राजकारणात आणलं, असे स्वामी रामानंद तीर्थ सांगतात. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 1937ला जी महाराष्ट्र सभाचं अधिवेशन झालं किंवा 1938ला जी महाराष्ट्र सभेचं अधिवेशन झालं लातूरला,
त्या लातूरच्या अधिवेशनात ठरलं होतं की स्वामीजींनी आता अंबाजोगाईला राहायचं नाही, स्वामीजींनी आता हैदराबादला यायचं आणि राष्ट्रीय चळवळीत सहभागी व्हायचं. तेव्हापासून स्वामीजी पूर्णपणे कशात राष्ट्रीय चळवळीत सहभागी झाले. नंतर हैदराबाद स्वतंत्र झाल्यानंतर 1952ची लोकसभा स्वामीजी लढतात, 1957ची लढतात. 1952च्या लोकसभेत स्वामीजी गुलबर्गामधून लोकसभेला निवडून जातात आणि 1957च्या लोकसभेत औरंगाबादमधून निवडून जातात स्वामीजी. परंतु स्वामीजी नंतर पुन्हा राजकारणात सहभागी होत नाही. का सहभागी होत नाही? की स्वामीजी कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाला मानत नसतात. स्वतः नेहरूंना ते विरोध करायचे. 1953ला मित्रांनो जेव्हा हैदराबादला काँग्रेसचं अधिवेशन झालं, 1953च्या हैदराबादच्या काँग्रेस अधिवेशनात स्वामीजी स्वागताध्यक्ष होते आणि पंडित नेहरू अध्यक्ष होते. त्यावेळेस पंडित नेहरू काय सांगायचे की मराठवाडा संयुक्त महाराष्ट्रात ॲड होणार नाही आणि स्वामीजी काय सांगायचे की संपूर्ण मराठी भाषिकांचा एक प्रदेश झाला पाहिजे, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. म्हणजे नेहरूंच्या विरोधात जाऊन बोलण्याची क्षमता जर कोणात असेल तर स्वामीजींची होती. कोणात होती? स्वामी रामानंद तीर्थामध्ये होते. हे एवढे स्वामी रामानंद तीर्थांना जे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असेल किंवा भारत देशाचे झालेले पंतप्रधान PV नरसिंहराव स्वतःला सर्वस्व मानतात. स्वामी रामानंद तीर्थांची निधन 1972ला झालं. 1972ला जेव्हा स्वामी रामानंद तीर्थांचं निधन होतं तेव्हा हे PV नरसिंहराव सुद्धा किंवा पूर्ण जनता दुःखी होते आणि त्यांना मराठवाड्यांनी त्यांना डॉक्टरेट पदवी दिली असेल किंवा स्वामी रामानंद तीर्थने नंतर स्वतःचं उर्वरित आयुष्य, जसं संयुक्त महाराष्ट्र झाला त्यानंतर स्वतःचं उर्वरित आयुष्य पूर्व गोदावरी जिल्हा या ठिकाणी जाऊन एक इन्स्टिट्यूट स्थापन केलं तर रामतीर्थ फिश इन्स्टिट्यूट. कारण रामतीर्थ हे कोण होते? स्वामी रामानंद तीर्थ यांना संन्यासाची दीक्षा देणारे नारायण स्वामी यांचे गुरु होते रामतीर्थ. म्हणून हे रामतीर्थांच्या नावाने त्यांनी स्वतःच्या उतार वयात उर्वरित काळात रामतीर्थ फिश इन्स्टिट्यूट स्थापन कुठे केली होती? पूर्व गोदावरी जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधील. आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलं कशाला? अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणं आणि विज्ञानाच्या दिशेने चालणं. असो, स्वामी रामानंद तीर्थाविषयी आपण जास्त जाणून घेत नाही. स्वामी रामानंद तीर्थ अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. आता त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची कोणती? की मराठवाडा सामीलीकरणसाठी महत्त्वाची भूमिका स्वामी रामानंद तीर्थांची असेल. त्याचबरोबर फी डी देशपांडे यांची पण भूमिका महत्त्वाची आहे. फी डी देशपांडेंनी संयुक्त महाराष्ट्र नावाचं वृत्तपत्र चालू केलं होतं आणि फी डी देशपांडे हे कोण होते? हैदराबाद विधानसभा. आता त्यावेळेस हैदराबाद राज्य झालं आणि त्या राज्याची विधानसभा निर्मित झाली आणि त्या हैदराबाद राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते काशीनाथराव वैद्य आणि विरोधी पक्षनेते होते व्ही डी देशपांडे. कोणत्या पक्षाचे? जनता लोकशाही दल. परंतु कोणाला मानणारे होते? स्वामी रामानंद तीर्थ. जवळजवळ हैदराबाद विधानसभेमध्ये 175 आमदार होते. त्यातले 93 आमदार काँग्रेसचे होते आणि 82 आमदार विरोधी पक्षाचे होते. परंतु आता स्वामी रामानंद तीर्थचं मत काय होतं? की मराठवाडा किंवा मराठी भाषिकांचा एकत्रित प्रांत व्हावा, तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. आणि नेहरूंचं मत काय होतं? की संयुक्त महाराष्ट्र होता कामा नये किंवा मुंबई संयुक्त महाराष्ट्र मिळता कामा नये. नेहरू हैदराबादाकडे एक राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून पाहत होते. ते काय म्हणायचे की भाषावर प्रांतरचना केल्याने देशाच्या सुरक्षेला एकत्मेला धोका आहे. हैदराबादमध्ये 3 भाषिक लोक एकत्र राहतात म्हणजे ते राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आणि हैदराबादला तसंच राहू द्या. म्हणून नेहरूंची भूमिका म्हणजे ह्या 93 काँग्रेस आमदारांची भूमिका. कारण हे 93 काँग्रेस आमदार नेहरूंच्या विरोधात जाऊ शकत नव्हते आणि आता मात्र हैदराबाद विधानसभेत ठराव पास करायचा होता की मराठवाडा नेमका कुठं सहभागी होणार. तर अशा वेळेस हे 82 विरोधी जे आमदार होते त्या 82मध्ये 44 आमदार कोणाचे होते? जनता लोकशाही दलाचे. आणि जनता लोकशाही दलाचे प्रमुख कोण होते? व्ही डी देशपांडे. आणि जे व्ही डी देशपांडे हैदराबाद विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचं मत मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या दिशेने होणार होते. परंतु बहुमतात हैदराबाद विधानसभेचा ठराव बहुमतात येण्यासाठी मराठवाड्यातील काँग्रेस आमदारांनी काँग्रेस श्रेष्ठींकडून मान्यता मिळवली की अशा ठरावाच्या वेळेस आम्ही तटस्थ राहू. आम्ही ना काँग्रेसच्या बाजूने मत करू ना संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने मत करू. आम्ही तटस्थ राहण्याची आम्हाला परवानगी द्या. आणि मराठवाड्यातील आमदारांना काँग्रेस श्रेष्ठी तटस्थ राहण्याची परवानगी देता इनडायरेक्टली मग कोणाचं बळ वाढतं? विरोधी पक्षाचं बळ वाढतं. कारण विरोधी पक्षाचं बळ वाढल्यानंतर काय होतं की जवळजवळ तो ठराव मंजूर होतो संयुक्त महाराष्ट्राचा. त्या ठिकाणी फक्त संयुक्त महाराष्ट्राचा ठराव असतो का? तर नाही. त्या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, बेल्लारीसह ऐक्य कर्नाटक,
आंध्र, महाआंध्र किंवा आंध्र प्रदेश असे 3 राज्यांच्या निर्मितीचा ठराव हैदराबाद विधानसभेत निर्माण होतो. संयुक्त महाराष्ट्रासाठी ठराव मंजूर होणारी एकमेव विधानसभा म्हणजे हैदराबाद. कोणती? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. किती आमदार मत करतात? 130. तसंच बेल्लारीसह ऐक्य कर्नाटक किती आमदार मत करतात? 130. आणि आंध्र प्रदेशासाठी आंध्रासाठी किती? 130. परंतु काही नेते असे होते वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे होते. कोण? ब्रिजलाल व्हियानी असेल, बापूआने असतील. तसंच आंध्र प्रदेशपासून वेगळ्या तेलंगणाची मागणी करणारे कोण होते? चन्नारेड्डी हे वेगळ्या तेलंगणाची मागणी करत होते, परंतु त्यांना फक्त 25 आमदारांचेच मतं मिळतात. म्हणजे तेलंगणाला त्यावेळेस विरोध होता. परंतु तेलंगणाची निर्मिती मित्रांनो झालीच तेलुगू भाषिकांची आत्ता 2 जून 2014ला. परंतु त्यावेळेस जो काय ठराव हैदराबाद विधानसभेत मांडला गेला त्यामध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र, बेल्लारीसह ऐक्य कर्नाटक आणि आंध्रसाठी 130 आमदारांनी समर्थन दिलं. आणि व्ही डी देशपांडेंची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वाची ठरली की आता मराठवाडा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रात सहभागी होत आहे. असा प्रस्ताव जे विधानसभेचे अध्यक्ष काशीनाथ वैद्य यांच्या मार्फत कुणाला पाठवला गेला? केंद्र सरकारला पाठवला गेला. आणि परंतु मित्रांनो सर्वांना माहिती आहे राज्याची निर्मिती करण्याचा, सीमा बदलायचा अधिकार हा राज्य विधानसभेंना नाही. हा अधिकार कुणाला आहे? केंद्राला आहे, संसदेला आहे. त्यासाठी पुन्हा चळवळी कराव्या लागल्या. 1 नोव्हेंबर 1956ला मुंबई द्विभाषिक राज्य निर्माण केलं. तेव्हापासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ जास्त ॲक्टिव्ह झाली. स्वतः व्ही डी देशपांडे पुण्यामध्ये येऊन वसंत व्याख्यानमालेत म्हटले गेले होते की आम्ही तुमच्या मराठीच्या पादुकांच्या पूजा केल्या, आता आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ पुढं न्यायची. आणि मित्रांनो जेव्हा 1956ला द्विभाषिक राज्य मुंबई निर्माण होतं त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समिती निवडणूक लढते. 1957ला तुम्हाला मी मागच्या लेक्चर सांगितलं. तर 1957 संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जागा खूप येतात आणि विरोधी पक्ष नेता म्हणून एस.एम. जोशी, उद्धवराव पाटील, हे व्ही डी देशपांडे, भंडारे, नरवणे म्हणजे ते 5 जे विरोधी पक्ष नेते होते त्यामध्ये व्ही डी देशपांडे आणि उद्धवराव पाटील हे दोघं मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती होते. अशा प्रकारे मराठवाड्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असेल. कशासाठी? हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामासाठी, मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. आणि हे 2 व्यक्तींनी शेवटपर्यंत लढा पुढे नेला. मराठवाडा ही संतांची भूमी समजली जाते. मराठवाड्यामध्ये 3 ज्योतिर्लिंग आहेत. सगळ्यांना माहिती आहे. वेरूळचं कृष्णेश्वर असेल मराठवाड्यामध्ये, वेरूळचं कृष्णेश्वर असेल, परळीचं असेल आणि हिंगोलीचं असेल. आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये संतांची भूमी म्हणून गणली जाते. अशा प्रकारे मराठवाडा स्वतंत्र झाला आणि ते 1 मे 1960ला तो कशामध्ये सहभागी झाला असेल? संयुक्त महाराष्ट्रामध्ये असेल. अशा पद्धतीने हा हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आपण पूर्ण लेक्चर पाहिलेला आहे. मित्रांनो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारे आपण महाराष्ट्र इतिहासावर लेक्चरची सिरीज शेवटपर्यंत पूर्ण घेऊ. याचा तुम्ही लाभ घ्या आणि आपल्या ग्रामीण बांधवापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.